संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला. हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळीकाळाचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा. आपण इथं परमार्थामध्ये काय येऊन केल्यानंतर कृतार्थता होते हे जगाला दाखवण्याकरताही आणि आपण आचरणात आणण्याकरता कोणत्या धर्माचं पालन करावं हा यथार्थ आपला अनुभव सांगणारा त्यांचा अभंग आहे. महाराज म्हणतात, संसाराच्या नावे घालून या शून्य. जे काही पाच भौतिक आहे, प्रापंचिक आहेत, सगळ्या लोकांच्याकरता आम्ही जे सगळे संसाराला आलेलो आहोत. आता परमार्थात संसार या शब्दाची खरी व्याख्या आगाऊ उपजणे आणि मरणे हे साचेची जे का प्रत्येक जीव जन्माला येतो आणि मरतो. एवढ्या काळाला आयुष्य म्हणतात. हे आयुष्य मानवी जीवाला मिळालेलं आहे, प्रत्येक पशुपक्षासह सर्वांना मिळालेलं आहे. पण हे जन्माला येणं आणि मरणं हे शरीराचे धर्म असताना ते माझे म्हणून जो कवटाळून बसलेला आहे त्या अज्ञानागत जीवालाच त्याने संसार अशी उपमा दिलेली आहे. अशा प्रत्येक संसारी जीवाला तुकोबाराय काय करतात, सांगतात की मी काय केलं संसाराला आल्यानंतर. आणि म्हणतात, संसाराच्या निमित्ताने मी काही केलं नाही. शून्य म्हणजे काहीच केलं. संसार हा प्रारब्धावर ठेवला आणि वाढता हा पुण्यधर्म केला. प्रयत्नाने मी काय केला, जो वाढणारा पुण्यधर्म आहे तो केला. आता तो पुण्यधर्मही सगळ्यांना ज्ञात आहे. तुकोबारायांनी काय केलं इथं आल्यानंतर. त्यांच्याजवळ वेदनिष्ठा होती, धर्मनिष्ठा होती, भक्ती, ज्ञान, वैराग्य होतं आणि जगाच्या उद्धाराची तळमळही होती. सगळी महाराजांच्याकडे ही लक्षणं होती. यातलं एकही लक्षण कमी असतं तर तुकोबारायांच्यासारखा महापुरुष थोडासा उणेपणा वाटला असता आम्हाला. पण ही सगळी लक्षणं त्यांच्याकडे भरपूर होती, अगदी विपुल प्रमाणात होती. महाराजांना कळकळ आहे की संसाराला आल्यानंतर मी काही केलं नाही, केलं ते एक पुण्यधर्म वाढवला. आणि तो पुण्यधर्म ध्रुवपदामध्ये सांगतात, हरिभजने हे धवळले जग सुखविला लाग कळीकाळाचा. हरिभजनानं जग सगळं धवळून काढलं. धवळून म्हणजे ताक करण्यातलं ढवळणे नव्हे, धवलने म्हणजे उज्ज्वल केलं, प्रकाशित केलं. सगळीकडं ज्ञानाचा प्रकाश केला, अज्ञान अंधकार निवारण करून टाकलं. आणि काय त्याचं फळ मिळालं, चुकविला लाग कळीकाळाचा. कळीकाळाचा लाग शरीराला असणारा जो काळाचा फेरा आहे तो त्याच्याकडून चुकवून टाकला आणि अंतिम जन्मच करून टाकला. या जन्माला शेवट केला. याची देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. त्याच्या पुढं म्हणतात, या परमार्थ मार्गावर चालताना हे सगळं फळ मिळवताना कोणतं साधन करावं नेमकं. परमार्थामध्ये ईश्वरप्राप्ती प्रमुख जरी असली तरी कोण्याही न लगे साधनांचा पांग. ठराविक नेमकं असं साधन कोणतं सांगावं तर ती साधनं त्या देवाच्या पासंगाला पुरत नाही. महत्त्वाचं कोणतं साधन तर एक सांगतात, करणे केला त्याग देहबुद्धी. मी देहतादात्म्याचा त्याग केला. देहबुद्धी म्हणून देहभाव जो आहे तो देहभावच सोडला. आणि भक्तीमध्ये याची गरज आहे मोठी. भक्तीमध्ये देहाचा विसर पडायला पाहिजे. वैराग्यानं देह अनित्य आहे असं कळालं पाहिजे. आणि देहच शेवटी काय व्हायचं, भोगाच्या अधीन, प्रारब्धाच्या अधीन ठेवायचा आणि मन रामरूप करायचं आहे, देह पवित्र करायचा आहे नामचिंतनाच्या माध्यमातून. म्हणून करणे केला त्याग देहबुद्धी हे मोठं साधन केलं म्हणतात. आणि हे साधत असताना कोणतं फळ आम्हाला लाभलं तर तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. जे फळ आम्हाला हरिकथेनं मिळालं ते फळ समाधीत असलेल्या योग्याला सुद्धा मिळायला दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. ते सुख, ते आत्मसुख, ते परमात्मसुख मला हरिकथेनं मिळालं. आणि हे जी हरिकथा जो गायन करेल त्याला हे कोणतेही भवव्यथा त्रास करणार नाही. अगदी तुकोबाराय अगदी खात्रीशीर परमार्थाचा काय देतात आम्हाला, मार्गही सांगतात. या मार्गाने तुम्ही आम्ही गेलो तर सगळ्यांना हे फळ मिळेल. फक्त देहबुद्धी सोडावी लागेल. हरिभजनानं काय करावं लागेल, सातत्यानं आम्हाला नामचिंतन करावं लागेल. आणि संसाररूपी आलेल्या या गावामध्ये आम्ही रममान व्हायचं नाही. फक्त प्रयत्न करत राहायचे, ते परमार्थासाठी करायचे. भजन घाली भोगावरी आणि अकर्तव्य म्हणजे असं नको. काय देवानं माझ्याकडनं भजन करून घेतलं असं म्हणायला नको. आपण होऊन आलं पाहिजे. त्याच्यासाठी लाज भय शंका दुराविला मान. लाज धरायची नाही, भय नाही, शंका धरायची नाही. कोणते तर माझा वैरी आहे, मत्सर काय, या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि फक्त हरीची लीला ऐकायची. जमलं तर गायन करायची, जमलं तर दुसऱ्याला सांगायची. माझी ये जातीचे
मज भेटो कोणी. म्हणून हरिकथा सांगावी, ऐकावी, गायन करावी आणि यानं काय होईल, चित्त शुद्ध होईल. म्हणून सगळ्यांना एक सर्वसाधारण अशी नामसाधना म्हणावी. आता नामसाधना म्हणता येत नाही, नाम हे देवच आहे, नाम वेगळं निघत नाही. साधना फक्त आम्ही असं म्हणायचं. आणि ही साधना आम्हाला कलियुगात तुकोबारायांनी आचरण करून दाखवली आमच्याकरता. आणि हे सुख योग्यांनासुद्धा दुर्मिळ असणारं महाराजांनी आमच्याकरता उपलब्ध करून दिलं. असा प्रयोग करणारा महात्मा, कर्मशील, अगदी कर्तव्यदक्ष तुकोबारायांनी फार मोठा पराक्रम केला. आणि प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, कडीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. एवढा मोठा प्रवास समजून उमजून जीवन पवित्र सांभाळून त्यांनी केलेला आहे. बिनचूक संसारही केला आणि बिनचूक परमार्थही केला. म्हणून इथं साधक म्हणून आम्हाला उतरायचं आहे. आम्हाला जे साध्य करायचं आहे ते इथं शास्त्रज्ञ व्हायचं नाही, पंडित व्हायचं नाही, विद्वान व्हायचं नाही. आम्हाला देवाचं महात्म्य कळलं म्हणजे पुष्कळ आहे. देव आहे तसा कळावा. आणि हे कळण्याकरता आम्हाला माध्यम आहे ते मानवी शरीर भाग्यानं आम्हाला मिळालेलं आहे. भाग्ये आले ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल. भाग्यानं मी नरदेहाला आलेलो आहे. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी. ज्ञानोबारायांनी सांगावी, असा ते आलिया सुढाळ ढाळाचे मोती, अष्टांगेला वे ज्योती, जया होय प्राप्ती तोचे लाभे. हे नररत्न शरीर मिळालेलं आहे, अगदी रत्नासारखं आहे. याचा वापर आपण नको तिकडं करण्यापेक्षा एक हरीच यानं काय करूया, मिळूया. हरीचीच प्राप्ती करावी, त्याच्याकरता मिळा. म्हणजे पहिलं काम आमचं झालेलं आहे, मनुष्यत्व मिळालेलं आहे. दुसरं आम्हाला मुमुक्षुत्व तयार व्हायला पाहिजे. 3 गोष्टी दुर्मिळ आहे जगामध्ये, मनुष्यत्व, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रय. दुर्लभम त्रयमेव एतत् दैवानुग्रह हेतुकम. मनुष्यत्व मिळणं, दुसरं मुमुक्षुत्व आणि तिसरं महापुरुष संश्रय. मानवी शरीर मिळणं क्रमप्राप्त आहे, हे आपल्या हातात अजिबात नाही. सुखदुःख समान व्हावं त्यावेळी इथं यावं लागतं. याला मिश्र जन्म म्हणावा. मिश्र जन्माचे तुम्ही आम्ही लोक आहोत म्हणून आम्ही ते जन्माला आलो. अनिष्ट आहेत ते नरकादी योनीत आहेत, इष्ट आहेत ते स्वर्गात आहेत. म्हणून अनिष्टमिष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मना फलम. कर्माची 3 फळं आहेत, एक इष्ट, अनिष्ट आणि तिसरं मिश्र. मिश्र कर्मफळ म्हणून तुम्ही आम्ही आलो, मृत्यू लोकात आलेलो आहे. आम्हाला उद्धाराला जायचं झालं तर देवही व्हायचं नाही आणि खालीही जायचं नाही. मग नेमकं व्हायचं काय इथं, तर व्हायचं काहीच नाही. वशे मध्यभागी देव शरीरा. याच शरीरात मध्यभागी देव वसलेला आहे. त्याची फक्त ओळख करून घ्यायची. ओळख झाली की मग परत तो या देहबुद्धीत येत नाही, परत या बुद्धीच्या संबंधानं त्याला जन्म घ्यावा लागत नाही. आणि ती खरी आत्मवारी आहे. अशी वारी आमच्याकडून घ्यावी. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. म्हणून आता कैशी जाऊ घरा नोहे बरा. आता मी कशी घराला जाऊ, माझ्या प्रापंचिक घराची गवळण सांगते. मला आता प्रपंचातल्या घरामध्ये जाऊ वाटत नाही. का तर तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. जे बघितलं आहे आत्मसुख तेच मला परत बघायला मिळावं. तुकोबाराई तसंच सांगतात, निवांत आहे त्या ठिकाणी ठाईच बैसोनी. साधना करावी लागेल. करताना समजून उमजून काही गोष्टी कळवून घ्याव्या लागतील. आणि कळवून घेऊन परमार्थ हा फक्त मुमुक्षूसाठीच आहे असं लक्षात घ्यायचं. कुणाला फार सांगायच्या भरीस पडायचं नाही. सांगायचं कळकळीनं, पण ती सांगणारी माणसं समजून घ्यायचं म्हणून आलेली असली तर सांगायचं. नाहीतर मग पुष्कळ प्रश्न विचारतात लोक. कानाची रचना अशी काय केलेली असते म्हणतात, तर इकडून तिकडं ऐकलेलं जाण्यासाठी असतं. तीच उत्तर देतात. प्रश्नही तेच सांगतात आणि उत्तरही तेच देतात. याचा अर्थ असा मोकळा वेळ घालवण्याकरता परमार्थ दिलेला नाही. प्रत्येकाची एक मूल्य ठरलेलं आहे. साधनेवर मूल्य ठरतं. प्रत्येकानं आपापली एक जाणीवेचा स्तर वाढवायचा आणि अशी एक शिस्त सांभाळून आम्हाला साधना करावी लागेल. ती करताना आम्हाला मुमुक्षुत्व झालंच पाहिजे. न पवे सन्निध वाटते चिंता, वरिया बहुतांची सत्ता. नुगवे पडत जातो गुंता, करेम्मा बळीवंता सापडलो. बहुभार पडेला शिरी, मी हे माझे मजवरी. उघड्या नागविलो चोरी, घरच्या घरी जाणता. की इथं मानवी शरीर मिळालं, पण माझ्या शरीरावरच, या धनावरच दरोडा पडलेला आहे. मलाच माझं हित कळत नाही नेमकं, मला व्हायचं काय नेमकं आहे. म्हणून बहुभार पडियेला श्री. आधीच कर्माचं ओझं आहे, आधीच पापपुण्यजनित मिश्र कर्म आहे आणि वासना मागून काय करत आहे, तो आम्हाला दावत आहे. आणि म्हणून माझं जीवन आहे हे अतिरेकी काय वाहत चाललेलं आहे, प्रपंचात वाहत चाललेलं आहे. मला ते मागे परतवितो बळी शूर एक भूमंड. मागं वळून बघता आलं पाहिजे. आता ते मागं वळणं म्हणजे आत्मस्वरूपाकडे वळून बघणं आहे. प्रपंचाला पाठ करायचे आहे, संसार तीही केला पाठ मोरा.
त्याच्याकडे पाठ करायची नाही, आपण वळायचं आहे. आपण नेमकं कुणीकडून आलेलो आहे, देश वेश नव्हे माझा, याला खरी आठवण म्हणावी. मी कुठून आलो आहे तिकडे जायची आठवण असली पाहिजे, त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. अशी तीव्र तळमळ जागी झाली पाहिजे. तुकोबाराय सांगतात, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, 80 तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. आणि अशी सदैव काय झाली पाहिजे, देवाची आसच लागली पाहिजे. तुकोबाराय त्याचं वर्णन करतात, भेटी लागी पंढरीनाथा, भेटी लागी पंढरीनाथा, तळमळ आणि व्यथा लागली पाहिजे म्हणतात. आता ती व्यथा म्हणजे शारीरिक नाही, मानसिक पाहिजे. परमार्थ हा मनाचा आहे, प्रपंच शरीराचा आहे. शरीराला सगळे जन्ममरण येणं जाणं हे या शरीराला आहे. हे शरीर जगतं आयुष्यावर, सूक्ष्म शरीर आहे, मन जगतं अविद्येवर, आणि आत्मा कशावर जगत. आत्म्याला कोणाचाच आधार नाही, फक्त आधार आहे सगळ्याला तो आत्म्याचा आहे, पण आत्म्याला मात्र कोणाचा आधार नाही. आणि तो आत्मा म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे. काय आहे पंढरी आत्मा हा विठ्ठल. पांडुरंग परमात्मा हे सगळ्यांचं जीवन आहे, आणि तोच आणि त्याच्या भेटीसाठी तळमळ लागणं हीच खरी मुमुक्षूची काय आहे अवस्था आहे. म्हणून भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. कारण आपण जिथं आलेलो आहे हे माहेर नसून काय आहे, हो सासर आहे. आमचं मूळ माहेर कोण आहे? पंढरी आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी, आणि पंढरी आहे माझे माहेर साजनी. सगळे बघा, वावरे इच्छा वशे घरी आपले सत्तेचे माहेरी, करवी तैशे आपण करी भीडन धरी चुकल्याची. ज्ञानोबरायांनी सांगावं, इथं आम्ही आलो आहे ते कशा करता, की नुसतं लग्न ठरलेली घरातली मुलगी, तिच्याकडून एक दिवस महाराज तेलाचा डबा धक्का लागला आणि सांडला. सांडल्यानंतर तिची वहिनी वगैरे त्या काय म्हणतात,
आमचे मालक येऊ देत, म्हणजे तुझे भाऊ येऊ देत, आणि मग तुला काय ते आम्ही सांगतो. आम्ही जरा जरी खर्च केलं तरी तुझे भाऊ आई सगळे आम्हाला काय करतात, सासू वगैरे त्रास देतात. आणि तुझ्याकडून एवढा डबा सांडला, एवढं मोठं काय झालं, नुकसान झालं, तुला आता आम्ही दंड दिल्याखेरीज राहणार नाही. आणि मग थोड्या वेळानं त्याचा मालक येतो, म्हणजे त्या मुलीचा भाऊ येतो, सगळे. आता ती यायच्या अगोदरच ती मुलगी 2-4 वेळा सगळ्या तिच्या वहिनीने तिला भरपूर वेळा बोलल्या, एवढं नुकसान केलंस, एवढं नुकसान केलं. ती म्हणाली, माझ्या भावाला सांगा, माझ्या बाबाला सांगा, नाहीतर आईला सांगा, मला तुमच्या घरात राहायचं तरी किती दिवस आहे. काय म्हणते ती, ना तरी केळवली नोवरी का संन्यासू जिया परी, तैसा न मरता करी जो मृत्यूचिंता, किंवा मृत्यूची सूचना. पुढं मरण आहे असं लक्षात घेऊन जर आम्ही आज भजन करायला लागलो तर ते भजन खरोखरचं भजन होईल. आणि असंच जर भजन करायला लागलो तर किती जन्म लागतील काय सांगता यायचं. जो चालण्याचा वेग, आपल्या गावाला किती जायचा आहे वेगानं. इकडं येताना जुने लोक सांगायचे की माहेरला येताना तोंड कोणीकडं असायचं बायकांचं, सासरला जाताना तोंड. हे असं का सांगत होती, खरं आहे, त्याची आवड असण्यावर अवलंबून आहे. चालत आहे मग कळू येते, प्रत्येकाला मार्ग तेच आहेत. अधिकार तैसा दावियला मार्ग, चालत आहे मग कळू. तुमच्या आवडीचा मार्ग मिळाला तर तुमचा जर पावलं झपझप वेगानं पडतील तर लवकर जाल. हळूहळू जर मनात नसेल ना, जर तुम्ही जात असाल तर मग वेळ लागेल त्याच्याकरता. तसे एखादी लग्न ठरलेली मुलगी आईच्या घरात राहत असताना सुद्धा तिला आठवण कुठल्या घराची आहे, तिकडल्या घराची आहे. तसं आम्ही सुद्धा इथं आलो आहे, हा देश आमचा नव्हे, हा वेश आमचा नव्हे. इथं उगाच रमतनी रंगत मजा करत बसायचं नाही. एक दिवस आम्हाला जावावं लागेल. जात असताना हे शरीर आम्हाला इथं ठेवावं लागेल, याची जाणीव पाहिजे. कारण आपल्यावर लावून घेतलं की जरासा परमार्थ अवघड जातो आहे, दुसऱ्याला सांगायला सोपं आहे. आणि मग असं लक्षात घेऊन प्रत्येकाने काय करायला पाहिजे, ही संसार नावाची कार्यशाळा आहे. इथं आम्हाला काय करायचं आहे, प्रयोग करायचा आहे. आणि एक दिवस जेवढं संसारातून आम्हाला मिळालेलं आहे तेवढं त्याला द्यावं लागेल. आणि मग जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे. जेवढं आम्हाला दिलेलं आहे देवानं तेवढं इथं देऊन जायचं परत. कारण जे आपण घेऊन आलेलो आहे त्यातलं आम्हाला काही आणता आलेलं नाही. शरीर आम्ही आणलेलं नाही, आत्मस्वरूप मूळचं आमचं स्वरूपच आहे ते. आम्हाला त्या ज्ञानानं कळत नाही. नेमकं आमचं इथं काय आहे याचा विचार करता आला पाहिजे. आणि तो विचार करण्याकरता कुणाच्याही संगतीत तो विचार परिपूर्ण होणं शक्य नाही. त्याच्याकरता गुरूंची गरज आहे. म्हणून तिसरा टप्पा महापुरुष संश्रय हा. एखादा महापुरुष भेटला पाहिजे, संत भेटले पाहिजेत, आणि मग त्यांनी कळवून द्यावं संसार नावाची गोष्ट काय आहे. संसार नावाची गोष्ट दाखवता येत नाही, आतापर्यंत कोणाला दिसलेली नाही, पण ती नाही म्हणता यावयाची नाही. तिथं गेलेले आज तागायत कोणीही बाहेर आलेले नाही. बाहेर आलेले ते सांगतात, तर त्यांची मेजॉरिटी कमी आहे आणि आत गेलेल्यांची मेजॉरिटी आहे जास्त. आणि जगाचा नियमच असा आहे की जी गर्दीनं मतं पडतील, जी जास्त लोकसंख्या ज्या बाजूला असेल ती खरं मानायची सवय आहे. पाचामुखी परमेश्वर. त्यामुळं लाखो समुदाय इकडं संसारात जाताना दिसतो आणि इकडं मात्र निघालेले वीर 4-5च भेटतील. कलियुगात किती संत झाले, किती सिद्ध पुरुष बाहेर पडले, क्वचितच आहेत. त्यामुळे या वाटेवर जाणारे पुष्कळ. न देखो काय झाले कान तरी ऐकती. संसार नावाच्या ही गोष्ट अशी आहे, ते म्हणतात ही दाखवता येत नाही, सिद्धही करता येत नाही. आणि मग त्याच्याकरता त्यांनी अनेक उदाहरणं दिली की कांद्याच्या झाडाला, रोपाला त्याचा उग्रवास घालवण्याकरता कस्तुरीचं खत घातलं म्हणतात. त्याला सोन्याच्या झारीनं काय घातलं, पाणी घातलं, तरीसुद्धा त्याचा उग्रवास हा जाईल का हो? कारण त्याचा स्वभावच कसा आहे, उग्रवास देणं हा स्वभाव आहे. कितीही सुगरण चांगलं जेवण करणारी झाली तरी कारल्याची भाजी काय तिला गोड करता यावयाची नाही. अशी एक जुनी माणसांची खरोखर चांगली उदाहरणं देतात. किती महिने कुत्र्याचं शिपूट नळीत घालून बाहेर काढलं तर सरळ होईल. ही सगळी उदाहरणं आमच्या साधू संतांनी दिलेली आहेत. आणि मग असं सदैव स्वभाव आहे संसाराचा. दुःख देणं हा त्याचा काय आहे, आधी होती दाशी पट्टराणी केली तिशी, तिचे हिंडणे जाईना मूळ स्वभाव राहीना. मूळ स्वभाव तिचा काय जाणं शक्य नाही. आधी होता वाघ्या दैवयोगे झाला पाग्या, त्याचा येळकोट जाईना मूळ राहीना, मूळ स्वभाव जाईना. हे केव्हा तरी आलं की असं लक्षात येत नाही मग आमच्या. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. तुकोबारांचं भजन कधी थांबेल का हो? लाचावले मन लागले. महापुरुषाचं जीवन हे असं स्वभाव बनून गेलेलं असतं. तसं संसाराचा स्वभावच आहे
दुःख देणं हा त्याचा स्वभाव आहे का दुःख मूळच आहे तो? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, शेकायसाठी नाही, चारी बाजून जाळा आहे. कुणीकडल्या बाजून कमी शेकतंय असं नाही, कुणीकडं इकडं सरकला तरी भाजतंय, इकडं सरकला तरी भाजतंय. पै पाहुण्यांच्यात गेला तरी मान अपमान आहेत, घरात राहिलो तरी मान अपमान आहे. ते तर कुणी कुणाला सोन्याचा किरीट घालायला आलेलं नाही, ज्याची ते आपल्याकडे वळतात. आपला वडील आपल्यावर प्रेम करतोय, आम्ही आमच्या मुलावर प्रेम करतोय, पण मागं वळून कोण प्रेम करून तयार नाही. कोण वडिलावर प्रेम करतंय कलियुगामध्ये? वडिलांचं प्रेम आहे मुलावर, मुलांचं प्रेम आहे त्यांच्या मुलावर, त्यांच्या मुलांचं प्रेम आहे खेळण्यावर. असं प्रेम वाहत 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 खाली चाललं आहे. त्यामुळे इथलं प्रेमही वैषयिक आहे, इथला आनंदही संपणार आहे. म्हणून संसार ही गोष्ट कशी आहे? संसार जन्माद अंतरुण म्हणतात, कामक्रोधाचे इंगळ आहेत सगळे. म्हणून हा मुळात ठाऊकाचे आहे संसार दुःखाचा, चित्ती शीन त्याचा वाहू नये. आणि मग 80 जोडी करा रामकंठी धरा, यामध्ये ते सांगतात की बीज ज्याचा शीन तेची फळ. हे सगळं शीन देणं हे याच संसाराचं बीज आहे. त्यामुळे याचा कुठेही जरी टोकणलं हे बी तरीसुद्धा याला फळ कशाचं येणार हो? दुःखाचंच येणार. मग आता असा दुःखमय संसार तुकोबराया सांगतात, ज्ञानोबराया सांगतात. ज्ञानोबरायाने तर अगदी 15व्या अध्यायात सांगितलं की हा मुळातच नाही असा सिद्धांत आहे अजातवादात, की संसार हा जन्माला आलाच नाही. त्याची व्याख्या सांगतात, परमात्म स्वरूपाचे ठिकाणी जगतादी संसार कालत्रयी झाला नाही. आणि मग हे दिसणारं सगळं जग मग काय आहे? जे झालं नाही म्हणता, आणि मग हे दिसतंय त्याची वाट काय? आणि मग याची संगती लागण्याकरता अजातवाद कोणाला पटत नाही. मग सांगावं लागलं गोष्टीरूप इतिहास म्हणून, हे सांगायचं नसतं, नाहीतरी याच्यात काय तथ्य हे कळवून द्यायसाठी म्हणून सांगावं लागलं. मग कसा संसार आहे? तर मग सांगावं लागलं की अत्यंत असत असा आहे. कसा आहे मग? गंधर्वदुर्ग काय पाडावे, काय शशविषाण मोडावे, होवावे मग तोडावे खपुष्पकी, मृगजळाची तळी ती दिटी द्रोणीची नेहाळी, वाचुनी तिने पाणी साळी केळी लाविशी. काय मृगजळाचं पाणी दिसताना दिसतंय, ते पाणी उन्हाळ्यात उकरभूमीचा संबंध आला की दिसते. मग त्यानं काय केळी साळी लावता येईल काय? भात ऊस करता येत नाही त्यानं. ते नुसतं दिसतंय पाणी, ते पाणी दिसायसाठी आहे, काय वापरायसाठी आहे? बरं, ते पाणी दिसतंय, पाणी जिथं आहे तिथं ओल असायला पाहिजे का नाही? बरं, हे पाणी सूर्य असतानाच दिसतं काय रात्री दिसतंय? मृगजळ हे सूर्य असतानाच दिसतंय, रात्री पाणी ते असत नाही. एका दिवस रात्री जर पाण्याचा संबंध सुटून जातो, ते पाणी इतकं नुसत्या रात्रीला अस्तित्व त्याचं संपतं, दिवसाच तेवढं दाखवतं. ते पाणी खरोखर असेल काय खरं? पण त्या पाण्याला खरं समजून हरिण पळत धावत नाही का? ना तरी मृगे तृषा पडिते, संभ्रमी विसरोनी जळाते, ना तरी तोय बुद्धेवरडते ठाकून येती. ते पाणी आहे असं समजून तो हरिण तहान लागलेला खऱ्या पाण्याच्या डबक्यावरून काय जातो? खोट्या पाण्याकडे बघत खऱ्या पाण्याचा डबका ओलांडून तो हरिण जातोय. तसं आम्ही चांगली खरी सुखाच्या गोष्टी, सुखाचे व्यवहार सोडून आम्ही कुठं चाललो आहे? दुःखाकडे सुख म्हणून धाव घेतो आहे. म्हणून संसार ही गोष्ट कशी आहे? अत्यंत असत आहे. म्हणून सांगावं लागलं सश्याची शिंग तुम्ही बघितली काय? वर्णन केलं. गंधर्वदुर्ग, आकाशात होणारे किल्ले, आकाशातलं फूल असं समजा. मग सश्याचं शिंग. आता काशवीचं तूप मिळतं आहे काय हो? म्हणाय सोपं आहे ते काशवीचे तूप. ना तरी कुर्मीची या पिलिया दिटी पाना हे धनंजय. कासवीला दूध हे डोळ्याद्वारे आहे ना पिल्या ना. मग ते दूध आहे का म्हणायचं? पोट भरतंय म्हणून, नाहीतर ते दूध कुणी बघितलेलं नाही. मग बघितलं असतं तर मग ते सत्य म्हणता आलं असतं. म्हणून काही गोष्टी सांगण्यापुरते आहेत. वंध्यापुत्र कुणी बघितलाय काय? बरं, डोळ्याला दिसत नाही म्हणावा का नाहीच तो? मग चांगलं डोळं जरी तयार करून आम्ही नवीन लेन्स घालून जरी बसवलं तर ते दिसेल काय आपल्याला? जी गोष्ट सिद्धच नाही मुळात, ती गोष्ट दिसणं शक्य. म्हणून सशाचं संग, आकाशपुष्प, गंधर्वदुर्ग हे असं जे म्हटलं आहे, त्याला मृगजळाचाही दृष्टांत दिला त्यांनी. ही सगळ्या गोष्टी कशा आहेत की मारुतीरायांची मुलगी म्हणे कोणाला दिली? भीष्माचार्यांच्या मुलग्याला. तर मारुतीरायांची मुलगीच म्हणायला लागतं आहे, कारण मुलगा त्यांचा मकरध्वज असा आणि कथा भाग आहे, म्हणजे लय बारकावा ध्यानात धरावा लागतो आहे. आणि मग मारुतीरायांची मुलगी भीष्माचार्यांच्या मुलग्याला दिली. त्या मंडपाचा महाराज एवढा मोठा विस्तीर्ण हे होता की अखंड पृथ्वी व्यापल एवढं मंडप घातला. त्याला वर आकाशाचं छत मारलेलं होतं आणि भरमध्ये आकाशाचं फूल बांधलेलं होतं. आणि त्या सगळ्या मंडपाला खांब कशाचे होते? व सश्याच्या शिंगाचे खांब उभे केले.
आणि त्यामध्ये जे जेवण ठेवलेलं होतं ते म्हणतात काशवीच्या तुपात तळलेली जिलेबी होती आणि उगाच एक मिष्टान्न काहीतरी अनेक असावं म्हणून खडीसाखरेची उसळ जवळजवळ आठवडाभर भिजत घातली ती. आता खडीसाखर विरघळा का आठवडा लागेल का? आणि हे सगळं खाणारी होती ती बिनमुंडक्याची माणसं होती आणि वाढणारी सगळी वांजेची मुलं होती म्हणतात. आता यातलं काय काय खरं आहे हे सांगायला पुरता शब्द आहे. म्हणून संसार नावाची गोष्ट फक्त सांगण्यापुरती आहे. सांगण्यापुरती जरी असली तरी देखील ती दुःखाला कारण आहे, म्हणून तिचं अस्तित्व मानावं लागतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतो आगा नेना आणि चतुरा पुढा निळयाचा दुसरा, नेना सर्पत्व झाला दुःखाला कारणीभूत झाला. ज्याला साप दिसला एकाच सापावर दोरीवर एकाला निळमण्याचा हार दिसला आणि एकाला साप असा दिसला. ज्याला निळमण्याचा हार असा दिसला तो निळमण्याचा हार म्हणून तिकडे धावला आणि एकाला साप म्हणून बसला तो भीतीनं ग्रस्त झाला. आता वास्तविक ज्याला साप दिसला त्याला धडकी भरली आणि ज्याला निळमण्याचा हार सापडला त्याला मात्र तो आनंद झाला. म्हणजे सज्ञानाला हा संसार सुखाचा आहे आणि अज्ञानी पुरुषाला हा संसार कसा आहे हो दुःखाचा आहे. पाणी एकच आहे ना तरी जीवनाची उदक की हे मिऱ्यात गेलं तर तिखट होतं आहे, मिरचीत गेलं तर तिखट, उसात गेलं तर गोड होतं आहे, विषात गेलं तर मारक होतं आहे. आणि मग असं नातरी जीवनाची उदक विषी होय मारक, मिरिया माझी तिक उशी गोड म्हटलेलं आहे. हे असो श्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी भिक, तैसा सज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी. स्वाती नक्षत्रात पडणारा पाऊस शिंपल्यात पडल्या तर त्याचं रत्न होतं आहे आणि तोच थेंब सापाच्या मुखात पडला तर त्याचं काय होतं विष होतं आहे. म्हणून पाणी एक जरी असलं तरी अधिकार परत्वे त्याचं फळ भेद वेगवेगळी फळं मिळाली. तसंच सज्ञानी पुरुषाला हा संसार नावाची गोष्ट नाहीच आणि अज्ञानाला मात्र हा झेंडू फोडल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा वास्तविक तसा बघायला गेलं तर खोटाच आहे. खोटा म्हणून सांगावा तर प्रतीतीला येतो आणि मग ती प्रतीती सांगताना अजातवादानं नाही म्हणून सांगितला. दुसऱ्यांदा आम्हाला सांगितलं आता विवर्तवादानं सांगायला सुरुवात केला. रज्जू सर्प, स्थानो पुरुष, शुक्ती रजत आणि मग त्याच्यापुढं दोरीवरला सापे उदाहरण तुम्हाला माहिती आहे. शिंपलीवर चांदीचं मागती हे एक उदाहरण दिलेलं माहिती आहे. स्थानो पुरुष एखाद्या झाडाच्या खोडाला माणूस बसला असा काय होतो आपल्याला आभास होतो. आणि मग ह्या अशा अनेक विवर्तवादाच्या उदाहरणातून आम्हाला संसार असा हे पटवून दिला असते आणि मग हे पटवून दिल्यानंतरही आम्हाला तो संसार यथार्थ कळत नाही आणि तो कळाला त्यांनी सांगितलेला आम्ही अजिबात ऐकायला तयार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात त्या संसाराचं फक्त एक स्वरूप लक्षात यावं याच्याकरता संसार नावाची गोष्ट आज तागायता अस्तित्वात आलेली नाही. की प्रपंची जरी सुख जोडे तरी का शिविती गिरीकडे. शहाणी माणसं मग तिकडंच उडली गेली असती. ती का जात नाहीत. संसार जै सत्य होता तै ब्रह्मज्ञाने ही न नासता. हा सता संत नये म्हणता अनिर्वाच्य कथा पय्याची. प्रपंच एक झाला होता हेतू समूळ मिथ्यावरता. पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. म्हणून प्रपंच नावाची गोष्ट झाली नाही, संसार नावाची गोष्ट झालीच नाही, ते अस्तित्वाचंच नाही. असं असते आम्हाला काय कळावं मनानं पटवून घ्यायचं. कोण असं समजावून सांगेल त्याच्याजवळ बसून ह्या गोष्टी साध्या कळवून घ्याव्यात. आणि मग या जीवनामध्ये तेवढं जरी कळलं तरी मनाची थोडीशी उंची वाढेल अभ्यासाची. आणि असं कळत गेल्यानंतर एक दिवस त्याच्याविषयी आपला काय होईल निश्चय होऊन जाईल की ही गोष्ट अस्तित्वातच नाही. तो खूप बरं या दृष्टीनं सांगतात न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. आहे परब्रह्म. अहं सोहं ब्रह्म. अहं सोहं ब्रह्म. आकळले न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. न झाला
आहे परब्रह्म. आता प्रपंच म्हणजे पाचापासून बनलेल्या गोष्टी आहेत म्हणून प्रपंच म्हटलं आहे. पंचमहाभूतात्मक जेवढं जेवढं आहे त्याला प्रपंच म्हणायचं. प्रपंच हे संसाराचं एक काय आहे, अर्धा अंग आहे. संसार कोणाला म्हणतात? जड जीव सगळ्या गोष्टी एकत्र भरलेल्या आहेत त्याला संसार. याची व्याप्ती कुठपर्यंत आहे? ब्रह्मदेवापर्यंत आहे आणि खाली पाताळापर्यंत आहे. जेवढे जेवढे लोक म्हणून आहेत तेवढे संसार क्षेत्रामध्ये मोडतात. याला महाभूतानं ग्रासलेला आहे. 3 गुणांनी याचा काय केलेला आहे? काळानं याचा पाठलाग केलेला आहे. म्हणून संसार ही गोष्ट सतत सरत राहते. ते आम्हाला काय होतं आहे? सातत्यानं सतत दिसत असल्यामुळं, रोज हेच जग आम्ही बघत असल्यामुळं, हीच घरची माणसं, हीच जनावरं, हीच शेती, भोवतालचा परिसर बघत असल्यामुळं तो खरा आहे असं वाटतं. वास्तविक जर हे सगळंच खरं असतं तर मग झोपेत कुठं जातं आहे? झोपल्यानंतर घर कुठं जातं आहे? आपलीच आपल्याला शुद्ध असत नाही. मग जो संसार एवढा मोठा दृश्य डोळं झाकल्यानंतर जर नष्टप्राय होत असेल तर तो खरा असेल काय? आपण जागे असलो तरी आत आत्मरूप आहेच देव. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. झोपेतही आत्मस्वरूप जागा आहे आणि स्वप्नातही आत्मा आमचा जागृतीत आहे. तिन्ही अवस्थेत आत्म्याचा अन्वय आहे. तिन्ही अवस्थेपैकी एक जागृती सुटली तर दोन्ही अवस्थेत जगाचा काय आहे? व्यतिरेक आहे. जी गोष्ट कायमस्वरूपी असते तीच सत्य असते. त्रिकालाबाधित जग जर कायम सत्य म्हणावं, संसार हा कायम सत्य म्हणावा, तर स्वप्नातही हे असं दिसायला पाहिजे होतं, जागृतीतही असंच दिसायला पाहिजे आणि सुषुप्तीत म्हणजे झोपेतही असंच दिसायला पाहिजे. पण आमची प्रतीती मात्र तिन्ही अवस्थेत अशी येत नाही. म्हणून आम्हाला विवर्तवादानं पटवून द्यायची वेळ आली. अधिष्ठानावर अध्यस्त पदार्थ जसा भासतो, एखाद्या दोरीवर साप भासतो, तसा आम्हाला आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे हे जगत नावाचा पदार्थ भासत आहे. त्याच्याविषयी रोज आम्ही व्यवहार करत आहोत. आणि मग कासया हा सत्य मानिला संसार, काहे केले चार माझे माझे, पायापायाला व्यवहार करत आहोत. जगत सत्य अशी आमची भूमिका आहे. मला सांगा, विज्ञान सांगतं वेगळं जगत आणि आमचं अध्यात्म सांगतं जगत वेगळं आहे म्हणून. अध्यात्माची भूमिका आहे मोक्षाकडे जाणारी, विज्ञानाची भूमिका आहे भोगवादाकडे जाणारी. विज्ञानानं जड मूळ अवस्थेकडे आम्ही जाऊ, पण मुक्त होण्याची वाट आहे ती विज्ञानाची, आमच्या अध्यात्माची आहे. अध्यात्म हे कसं आहे? धर्म अर्थ प्रधान जरी असेल तरी निवृत्ती मार्गाची शाखा आहे. म्हणून भोगवादी जीवनाला तिळांजली देऊन विचार प्रवृत्त करणारं शास्त्र म्हणजे निवृत्ती मार्ग. आणि मग विज्ञानापेक्षा आमचं अध्यात्म असं जग सांगतं, हे जग मुळात झालं नाही. नसलेलं जग तुम्हाला अज्ञानानं भासतं. भासणारं जग त्याची वस्तुस्थिती कशी आहे हे सांगण्याकरता विवर्तवाद सांगितला, अध्यस्तवाद म्हणावा त्याला. आणि हे कळण्याकरता त्याने दृष्टीसृष्टीवाद सांगितला. पुढं सृष्टीदृष्टीवाद सांगितला. दृष्टी म्हणजे आधी वृत्ती, आधी चैतन्य हजर असतं आणि मगच पुढं त्याला सृष्टीप्रतीतीला येते. वास्तविक आमचा असा बोध आहे, वस्तू आधी आहे आणि आम्ही नंतर मग बघितली आणि आम्हाला वस्तू कळली. आधी ज्ञान हजर आहे आणि मग वस्तू कळली, असा ज्याला बोध आहे त्याला साधू म्हणावं. आधी ज्याची चैतन्यरूपी दृष्टी जागी झालेली आहे, उघडी आहे, त्याला जग दिसतं, ते प्रतीतीला येतं, हे मिथ्या प्रतीतीला येतं. आम्हाला अज्ञान काळात जग आहे असं वाटतं. अज्ञान काळात जग असणं शक्य नाही. झोपेत हे नाही, वाढ बदल झाला काहीतरी, या सृष्टीत बदल आहे. कालचं पाणी गेलं पुढं भरपूर, काटाची झाडंसुद्धा बदल झाला की थोडा थोडा, 4 पानं आली असतील की 4 दिवसात. वेग आहे, कुठल्याही पदार्थाला वाढ आहे, विकार आहे, बदल आहे आणि सतत बदलणारा तो संसार आणि न बदलणारा आत्मा आहे. आमच्या शरीरात लहान असताना 3 किलोचे होतो आम्ही, आता बदल झाला का नाही? मग आज थोडंसं जर 67 किलो वजन असेल तर उद्या 100 ग्रॅम कमी तरी होईल, नंतर 50 ग्रॅम वाढ तरी होईल. कमी जास्तपणा आहे म्हणजे प्रकृतीगत सगळं जगत आहे, बदलणार आहे. म्हणून एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तुझी. आणि अशी सदैव सृष्टीची घडामोड होत आहे. रोज 4 छानी मरत्यात, 4 खुळी जन्माला येत्यात, 4 खुळी मरत्यात, 7-8 जन्माला येत्यात. आता सगळीच खुळी आहेत, काय सांगायचं? सांगणाऱ्या सहज कळत नाही, कुणालाच मी कोण आहे याचा अजून तपास लागलेला नाही. एखादा महापुरुष त्यांना कळालेला आहे आणि मग अशी कळलेली माणसं दुर्मिळ आहेत. म्हणून संसार ही गोष्ट सतत सरणारी आहे. विवर्तवादाच्या दृष्टीनं फक्त आम्हाला कळवून असं घ्यायला पाहिजे, आधी जगत नाही, आधी आत्मस्वरूप आहे. आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टीनं जग दिसलं म्हणून आम्हाला द्रष्टेपणा आला. याला वेदांती भाषेत दृश्य सापेक्ष द्रष्टा म्हणतात. दृश्य आहे म्हणून मला ते दिसलं. पुढं कॅमेरा आहे म्हणून मला दिसला. हा कॅमेरा मगाशी नव्हता 8 वाजता, आता तो आहे, काही काळानं तो नसणार आहे. मग एखाद्या गोष्टीचा अभाव सांगताना असं लोक सांगतात की ती गोष्ट तिथं नाही, तर कशी सांगायची?
रोज भिंतीला सायकल गलीत लावलेली असली तर आज सायकल इथं नाही म्हणता येईल हो. जिथं भिंतीला सायकलच लावलेली नाही कायमस्वरूपी तिथं सायकल नाही म्हणायचा विषयच येतो कुठं. तसं जग आहे ही गोष्ट संतांच्या दृष्टीनं मान्यच नाही, कारण त्यांना जग दिसतच नाही. जन नोहे हा अवघा जन, जागता जगदेव राखा काही भाव. अवघा क्षेत्रफळ सगळीकडं त्यांना देवाचीच प्रतीती येते, जग नावाची वस्तू दिसत नाही. अशी आम्हाला दृष्टी विकसित केली पाहिजे. दृष्टी बदलली की सृष्टीविषयीचा भाव बदलतो. काय होतं आहे, मुलं चित्र काढता काढता नवीन जावई घरात आलेला आणि मग त्यांनी रंगवताना काय झालं, त्या जावयाकडं मुलं आली बारकीवर लहान लहान, मग ते म्हणाले आम्हाला भाऊजी आम्हाला मामा चित्र काढून द्या. तो चित्रकार चांगला होता, काढता 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 तो खुर्चीत बसला आणि त्याचा पाय असा पुढं सोडल्यानंतर चांगला गालीच्या हातरलेला होता आणि पाय धक्का लागला त्या दौताला आणि दौत कशावर सांडलं हो, गालीच्यावर सांडलं. तो सगळा गालीच्या बेरंगी झाल्यावर मग तिकडनं सासरे बुवा आले आणि त्याने प्रत्येक मुलाला धरून मारायला सुरुवात. ती मुलं नाव सांगायला तयार नाहीत, कारण ज्यानं सांडलं तो नवीन पाहुणा आहे, त्याचं कसं काय नाव घ्यायचं. आणि मग ओळखीचं असतं तर आम्ही सांगितलं असतं, पण ती मुलं गप मार खायची आणि गप्प बसायची. पण कुणी सांडलं हे मात्र कुणी सांगायला तयार नाही. शेवटी एका लहान मुलानं सांगितलं ह्या मामाचा पाय लागला आणि हे सांडलं. मग म्हणाले काय जावाईपेक्षा एवढा गालीच्या मोठा आहे काय, हो दे सांडू दे जावाई सांग जाऊ. आता जावायचा रोष का कबूल करायचा, तर मुलगी त्याच्या ताब्यात आहे. आता एवढ्यासाठी मग जावयानं सांडलेलं माप कधी केलं हो, कळाल्यानंतर. त्याच्या अगोदर जो राग होता तो मुलांना अगदी वळ उठेतोपर्यंत त्यानं मारलं. आता ती दृष्टी बदलली का गालीच्या बदललाय, दृष्टी बदलली. त्या दृष्टीनं बघायचा काय रोख बदलला. आता तो असं म्हणतोय तुमच्यापेक्षा काय अपूर्व आहे, ह्या गालीच्याला इतकी किंमत आहे काय, तुमचं अस्तित्व ह्या गालीच्यापेक्षा फार किमतीचं आहे असं म्हणून तो त्याची स्तुती करायला लागला. हेतू काय की आपण दृष्टी अशी असते बदलायची आहे. हा दिसणारा जगत प्रपंच जगतव्याळ हा वास्तव खरा नसून हा बाधित ठरणार आहे, मिथ्या ठरणार आहे. एका सुषुप्ती जर याची नष्ट प्रतीती येत असेल तर हे कायमस्वरूपी टिकणार आहे तो एक परमात्मा, आणि त्याचंच आम्हाला काय करावं, चिंतन करावं लागेल. म्हणून इथं कितीही जरी आम्ही जोडली, कितीही जरी मिळवलं तर ते आपल्या समवेत येणं शक्य नाही. येणे एकले हो जाणेही शेवटी, येथे राहण्याचे नाही लक्ष कोटी. जोडिले कल्पकोटी, जोडिले धन तेही नचले लक्ष कोटी. म्हणून आलिया सावळीयाचे भेटी हो, आता घाला हो याच्या पायावरी. तोच चुकविल जन्माची बोहरी. निळोबरायने सांगावं की हा काय करेल, एक पांडुरंग परमात्माच आमची ही वारी चुकविल जन्म मरणाची. म्हणून यातून बाहेर पडण्याकरता तुकोबराय आम्हाला जागं करतात. संसार ही गोष्ट कशी आहे, दुःखमूळ आहे, दुःखाला कारण आहे. त्याच्या निमित्तानं काहीही कर्तव्य भ्रांतीनं इथं करत बसायचं नाही. हा प्रपंच प्रारब्ध कोटीत ठेवायचा, प्रयत्न करायचे नाही असं नाही, पण ते प्रयत्न प्रारब्धाला साजेल असे करायचे. फार शेवट अंतिम फळ नाही मिळलं म्हणून देवाच्या नावानं अजिबात दंगा करायचा. ठेविले अनंते तैशेची राहावी. हे प्रमाण कशासाठी, प्रयत्न करायचे पुष्कळ. दवाखान्याला जायचं, एखादा पेशंट बरा करायचा प्रयत्न करायचा. आता त्या औषधाला यश देणं हे प्रारब्ध आहे. देवानं त्यामध्ये गुण द्यावा आणि त्या माणसाचं कर्म चांगलं असावं आणि तो त्या औषधातून बरा होऊन यावा, ही ईश्वर कृपा म्हणायची. आणि देव त्याला जगवतो, त्याला कसल्याही अडचणीत जगवतो. आणि त्यानं मारायचं ठरवलं तर सगळं जग जरी एका बाजूला उभं राहिलं तर त्याला तो अजिबात मारल्याशिवाय राहत नाही. जयद्रथाला बाहेर काढून मारला आणि अभिमन्यू हजर असताना मारला. फरक आहे. हेतू इतकाच, त्यानं ठरवलं की ह्या सगळ्या गोष्टी होतात म्हणून शरणांगती पत्करायची आणि आपण प्रपंच हा प्रारब्ध कोटीत हवाल्यावर द्यायचा आणि आपण प्रयत्नानं मात्र भजन करायचं. आणि बघ जे भोग आहेत ते संचितानं येतात. अशी एक शांती स्वीकारली की मग संसारात एक पद्धतीची दृढता येते, स्थिरता येते. आणि मग संसार नावाची गोष्ट अशी मिथ्या वाटते. आणि मग इथं मी येऊन काय केलं, नाही तुझे पाय आठवेल. आतापर्यंत मी काय केलं याचा लेखाजोखा करायचा. वय 50 आलं माझं, मी काय माझा निश्चय झाला, मी ते येऊन काय मिळवायला पाहिजे होतं, किती माझा वेग वाढला आहे, माझी मनाची समजूत किती वाढली. एवढं कळायला जर आम्हाला 4 तप जात असतील, 48 वर्ष जर जात असतील, तर मग आम्ही नेमका प्रवास कसा केला आहे, समजून उमजून केला आहे का तसंच आपलं रेग्युलर चाललं आहे. म्हणून कळवून असावं. कळाल्यानंतर जे सामर्थ्य आहे ते न कळता असणं शक्य नाही.
म्हणून कळून आम्ही सगळा परमार्थ करावा अशी तुकोबाऱ्यांची की इच्छा आहे. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा हरिक वाटे देवा. सत्वगुणी मनुष्य परमार्थ करतो कारण त्याच्याजवळ शुद्ध पुण्याची जोड असते. सकाम पुण्य परमार्थात आम्हाला आणील पण ते कळल आणि पुढं कळवून देईल असं मात्र सांगता यायचं नाही. म्हणून संसाररूपी निमित्तानं मी काहीच केलं नाही म्हणतं. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्यधर्म केला. हरिभजने हे धवळले जोग सुखविला लाग कळकाळाचा. तुकोबाराया सांगतात संसार ही गोष्ट कशी आहे बुडत्या नावेसारखी आहे. जाणता बसलो दगडाचे नावे तिचा तो स्वभाव प्राण घेण्याचा स्वभाव आहे. नाव तारते खरे पण दगडाचे असेल तर काय करेल बुडवेल. तसं संसारामध्ये केलेली सगळी गुंतवणूक आमची काय ठरणार आहे बुडीत फंडाकडे जाणारी आहे. आणि जिथं उत्कर्ष होईल तिथं गुंतवणूक आम्ही केली पाहिजे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवा. शहाण्या माणसाला काही शिकवावं लागत नाही कुठं काय करावा व्यवहार. मग हे सगळं व्यवहारातलं कळतं आहे. तीच बुद्धी आम्हाला कुठं वापरायला पाहिजे परमार्थात वापरायला पाहिजे. वेळ आपल्याला काढता येतोय घरच्या कामासाठी पण कीर्तन भजनासाठी वेळ निघत नाही का तर ती गोष्ट जबाबदारीची आवश्यक वाटत नाही. आवश्यक वाटली असती तर आम्ही मला सांगा की श्वास घ्यायला आम्ही काय कुठं हे केलं आहे का हो त्याच्याकडं काय क्लास लावले आहेत काय काय श्वास जन्मापासून आम्ही घेत आहोत. किती आवश्यक गोष्ट आहे पण आम्ही विसरलो आहे. प्राण घेतो आहे आणि प्राण सोडतो आहे. ती गोष्ट इतकी सहज होऊन गेलेली आहे की आमच्या अंतःकरणाला सगळा चालक मालक एक शरीराला परमात्मा आहे हे मात्र आम्ही विसरलो. चाले हे शरीर कोणाचे सत्य. आणि एवढा सगळा व्यवहार एक परमात्मा करत असताना देखील आम्ही त्याला विसरलो आहे. आणि विसरल्या पुरुषालाच हानी असं म्हटलेलं आहे. विसरली तया थोर झाली हानी पसतील खाणे चवणे. विस्मरण हा परमार्थाचा शाप आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं सदैव स्मरण ठेवायचं देवाचं. माझ्याकडून जे काही क्रियाकलाप होत आहे ते सगळं पांडुरंगच करून घेत आहे. क्षणाक्षणाला माझ्या बुद्धीला जो चालना देत आहे तो तोच करीत आहे. म्हणून मी असा भाव त्यामध्ये उरू नये म्हणून कर्तव्य बुद्धीनं संसारात जर आम्ही उतरलो
तर तेच कर्तव्य आम्हाला बंधाला करणं होईल. म्हणून देहनिर्वाहापुरतं कर्म करत राहायचं आणि अधिक काही मिळवायचं झालं तर मात्र आम्हाला कर्तव्य करावं लागेल. आणि ते कर्तव्य करायचं झालं तर मात्र त्याला विधिनिषेध बघावा लागेल. म्हणून कोणता धर्मज्ञान तुकोबराय सांगतात, वाढता हा पुण्य धर्मच आहे, पण पुण्य धर्म आहे म्हणतात. सामान्य धर्म सांगण्याकरता संत आलेले नाही. सामान्य धर्म सांगण्याच्या भानगडीत अजिबात संत पडलेले नाही, त्यांनी त्याची वाटाघाटही केलेली नाही. सामान्य धर्म म्हणजे प्रवृत्ती धर्म, की यामध्ये इहलोकातलं काहीतरी मिळवावं, परलोकात जावावं, हे असलं सांगण्याकरता संतांचा अवतार अजिबात. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हासी, वाचा बोलो वेद नीती करुसंती केले ते. कोणतरी पक्षश्रेष्ठी सांगतोय म्हणून खाली आम्ही अंमलात आणत नाही. आम्हाला वेद सांगतोय, श्रुती सांगते म्हणून आम्ही ते सांगतोय. आम्हाला पांडुरंग सांगतोय आणि भगवान शंकर सांगतोय म्हणून ते सांगायला आलेले काय सांगतात ते, वाचा बोलो पुराणीचा इतिहास गोड रस सेविला. पुराणं सांगतात, वेद सांगतात, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदानं सांगितलेलंच भाष्यकारांना वाट विचारून ज्ञानोबराय येतात. ज्ञानोबराय का मी पदरचं सांगतो म्हणत नाहीत. बरं, हे सांगताना पुण्य आहे मागं. आमच्यासारखा असा भ्रष्ट महाराज नाही. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. सत्य बोललेलंचं तप किती वर्षाचं नाही, किती आयुष्याचं नाही, कल्प. वाचा केले बहुत. या वाणीनं ज्ञानोबराय म्हणतात किती कल्प मी सत्य बोललो हे मला माहिती नाही, आणि त्या सत्याच्या पुण्याईच्या बळावरच या ज्ञानेश्वरीचा मी हा ग्रंथ करीत आहे. मग एवढं शुद्ध लिखाण यायला ज्ञानोबरायांनी एवढं सत्य सांभाळलं आहे. आणि आम्ही कीर्तन सांगताना स्वप्नातसुद्धा आम्ही खरं बोलत नाही. जागपणी तर सोडूनच द्या, पण स्वप्नातसुद्धा आम्हाला देव स्वप्नात येत नाही. खरं बोलावं असं वाटत नाही. खरे बोले तरी फुकासाठी. केवढा मोठा त्याग आहे आमच्या संतांचा. सत्य हाच देव आहे. सत्यादेव साहे तुकोबराय सांगतात. सत्यालाच देव साह्य करतो. उपनिषद सांगतात सत्यमेव जयते. म्हणून परमार्थात येणाऱ्या सगळ्या साधकांनी तुकोबरायांच्या या आलेखाकडे बघावं. तुकोबरायांनी ही सगळी लक्षणं आपल्या अंगात बांधवून घेतली. त्यांनी संसारात कोणतीही गुंतवणूक केली नाही. कळालं 21व्या वर्षी हे सगळं फोल आहे असं कळालं. आणि मग आता माझ्याजवळ संसाराचं कोण जर बोला येईल तर त्याच्याविषयी मी अजिबात बोलणार नका. मजपाशी वदो प्रपंचाचे विषयी, संसाराची मज नसाहेची वार्ता अनेक म्हणता माझे कोणी. खरं मला सांगा, ज्याला देवाचा वारा लागलेला आहे, ज्याला देवाचं अस्तित्व कळालेलं आहे, त्या माणसाला लोक संसाराचंच जास्त विचारतात. काय देव मिळेल याचं विचारतात. आता बाळूमामा हयात नाहीत, नाहीतर त्यांना काय काय विचारलं असतं लोकांनी. असलंच काहीतरी विचारलं असतं. सिद्ध पुरुषाला, एखाद्या पोचलेल्या पुरुषाला लोक त्रास करतात आणि मग त्यांना वीट येतो. आता या जगात राहावंसं वाटत, हे जग पिडतंय, काहीतरी मागतंय, लोक आणून देतात. आता मला सांगा, खऱ्या गुरुला बिस्किटाची गरज आहे, पेढ्याची गरज आहे, काही शिकवलेलं ज्ञान अंमलात आणणारे शिष्याची गरज आहे. मग ते अंमलात आणून शिष्य आहे तो ना, ते पटवून एकमेकाला गुरुला माझं कुठं चुकतंय असं सांगावं, काय हार घेऊन बिस्किटने पेढे घेऊन जायचं. पिट्टीचं पोतं नेलं गावाचं एक बिस्किटं करून देतात पोतंभर. आता कारखाना माप आहेत, करून देतात की आता हे बिस्किटं गोल करून देतात तुम्हाला, नानकटाईसारखी लिमजा वगैरे आहे ते करून देतात. मग गुरुला ती बिस्किटाची गरज आहे का त्या बोधाची? साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, असा बोध व्हावा. संसारानं मी त्रस्त झालो, मला आता हे नको असं वाटलं पाहिजे. किती वेळ या दुःखामध्ये राहायचं, किती रममान व्हायचं. असा एक वीट आलेल्या पुरुषाच्या दृष्टीनं तुकोबराय सांगतात की त्यांनी काही संसारात करू नये. अजिबात हातपाय हलवणे हे सुद्धा संसारातलं वाया जाणार आहे. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा. इथं काहीही कराल त्याला अजिबात फळ नाही, कारण हे झाडच असं आहे सिनसाळ, अज्ञानानं टिकलेलं. ह्याला वर मुळं आहेत आणि खाली फांदे आहेत. जगात असलं झाड जन्माला आलं नाही. म्हणून याला एकच उपाय आहे, असंग शस्त्रेण दृढेन छित्वा. वैराग्यरूपी शस्त्रानंच याला मारावं लागेल. म्हणून अर्ध्या चरणात संसार नावाचा व्यवहार सांगतात. संसाराच्या नावे घालून या शून्य. मी काहीच केलं नाही, केलं कोणत्यात तर जिथं फळ येईल वाढणार आहे धर्म. कोणता? तो आमचा वैष्णवांचा धर्म. जो धर्म वैष्णवांचा कोणता? कोण्या आहे जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सगळीकडे ईश्वर आहे, तो भरलेला आहे. जळीस्थळी काष्टी पाशांनी सगळीकडे भरून उरलेला आहे. म्हणून विठ्ठल जळीस्थळी भरला अशी अनुभूती घेतली महाराजांनी. आणि मग त्या धर्माचाच त्यांनी स्वीकार केला. म्हणून किरकोळ धर्म सांगायला आलेले नाहीत. मला सांगा, हायवेला लागलं तरच आम्ही मोठ्या शहराला पोचू काय? गलीन फिरून आम्हाला बेंगलोर मिळेल?
हायवेलाच लागलं पाहिजे. तसा मुख्य राजमार्ग मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालेल. हे धर्म नाहीत असे नाहीत, हे धर्म आचरण करावे लागतील, पण हे धर्म जर भक्तीच्या ओलाव्यात नसतील तर ह्या केलेल्या धर्माचा नुसता शीन आहे. जी विद्या ईश्वराकडे नेत नाही ती विद्या आम्हाला नुसती त्रासच देईल. म्हणून त्या विद्येला विद्या म्हणायचं नाही, त्या भक्तीला भक्ती म्हणायचं नाही, त्या धर्माला धर्मही म्हणायचं नाही. योगयाग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठी. पण परमार्थाकडे जात असताना अनेक मार्ग सांगितले. कर्माची, उपासनेची वाट, ज्ञानाची वाट, योगाची वाट, जप तप इत्यादी साधना सगळ्या सांगितल्या. या वाटेनं जायला नको आहे असं अजिबात नाही, पण त्या वाटेनं तुम्हाला यथार्थ जागेला पोचाल असं मात्र सांगता यायचं. वेळ लागेल थोडाफार, आणि मग त्याला जाणत्या पुरुषाची संगतीनं ती जर वाट आक्रमण केली तर तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग. असं कुणाच तरी एखादं सामर्थ्यवान गुरुची संगत घ्यावी आणि त्यातून सुटावं म्हणतात. म्हणून कोणता पुण्यधर्म वाढेल? शुद्ध पुण्य, की ज्ञानोबराया सांगतात त्रैविद्यामां सोमपाप उतपाप यज्ञेरिष्ट्वा स्वर्गंती प्रार्थयन्ते. या श्लोकावर सांगतात जे श्रुतित्रया ते जाणून शतवरी यज्ञ करून यजिल्या माते चुकुनी स्वर्गावरती. आणि मग 83 शतऋतू यजिले माते इप्सिता ते स्वर्ग सुखात आता पुण्य के हे निवृत्ते पापनो. हे 3 विद्या वेदाचा अभ्यास करतात, सगळी यज्ञविद्या उमजतात, सगळं ज्ञान मिळवतात, पुण्य पवित्र असे झालेले ते याज्ञिक लोक शेवटी एवढ्या पुण्याच्या बळावर कुठं जातात? तो स्वर्गाला जातात. स्वर्गाला स्वर्ग हे नाव का ठेवलं आहे ज्ञानोबरायांनी सांगावं. स्वर्गा पुण्यात्मके पापे जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. नरकात गेलेल्या माणसाला दुःखात पडलोय असं वाटतंय, त्यावेळी त्याचं लक्ष जाते कुठं? स्वर्गाकडं. त्याने पुण्यात्मक पाप केले म्हणून ते स्वर्गात गेलेत, आणि ह्या पापात्मक पापानं कुठं आला आहे? नरकात आला आहे. नरकाच्या सापेक्ष त्याला स्वर्ग म्हटलं आहे, नाहीतर वास्तविक स्वर्गातल्या सुखाला फक्त एक किंमत आहे त्याला देखील. ते काय आहे, इतकं हलकं नाही आमच्या सुखासारखं. स्वर्गात राहणाऱ्या देवांना रोगराई नाही, तिथं त्यांना मलमूत्रादी विकार नाहीत, तिथं तुमच्या आमच्यासारखं त्यांना नाही काय पिठले भाकरी गरगाटं खायला लागत नाही. अमृत प्याला एकदाच, हां ते काय सारखं सकाळ दुपार संध्याकाळ असं गोळ्या खाल्यासारखं नाही, एकदा प्याला की तो अमर होतोय म्हणतात. पण तिथं हे भांडवल कुठपर्यंत? भोग जोपर्यंत पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि मग स्वर्गसुख तिथं समाप्त होतं, तिथून तुम्हाला खाली ढकललं जातं. त्यावेळी नेमकं तुम्ही माणूसच व्हाल असा मात्र नियम. म्हणून तिथून खाली आल्यानंतर मग कुठं पतन पावेल काय सांगता यायचं नाही. नहुष स्वर्गाधिपती झाला, परी राहटे भांबावला, तो भुजंगत्व पावला, नेनसी काही. नहुष राजा हा सामान्य नाही, महान भागवत उत्तम ययाती राजाचा मुलगा आहे, पण त्याला देखील नहुषाला पतन पावावं लागलं. मला अजगर होऊन पडला खाली. पांडवांच्या काळात द्रोणाचार्यांच्या निमित्तानं त्यावेळी त्यांचा उद्धार केला भगवंतांनी. हितो इतकाच की एवढा मोठा पुण्यपावन राजा जर पुण्य संपल्यानंतर चुकीच्या परिमार्जनासाठी त्याला अजगर व्हावं लागत असेल तर आम्हाला काय व्हावं लागेल. पण सामान्य माणसानं स्वर्गाकडे जायची वाटच बघायची नाही, पाप तर आपल्या हातून होऊच द्यायचं नाही. ती वाट संपणारी आहे, समाप्त होणारी आहे, आणि त्या वाटा सकाम पुण्याच्या आहेत. म्हणून ज्यानं देवाकडे जायचं आहे त्यानं कोणतं पुण्य धारण करावं? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. अशी शुद्ध पुण्याची जोड ज्याला असेल त्यालाच देव आवडतो, अन्य माणसाला देव आवडत नाही. ज्ञानोबराय सांगतात देवासाठी जाना तयासीच आटी, देवासाठी जाना तयासीच आटी, देवासाठी जाना आटी, देवासाठी जाना असेल जगाठी पुण्यराशी, असेल जगाठी पुण्यराशी, असेल जगाठी पुण्यराशी, असेल जगाठी पुण्यराशी, देवासाठी जाना तयासीच आटी, देवासाठी जाना तयासीच आटी, पुण्यराशी
देवासाठी जाना तयासी साठी असेल ज्या गाठी पुण्यराशी. देव ज्याला आवडत असेल त्याच्यामागे इतकं प्रबळ पुण्य असावं लागतं. बहुता सुकृताची जोडी. पुण्यधर्माचं का म्हटलेलं, इतर धर्म हे धर्म आहेत, धर्मरक्षती रक्षिता, धर्मरक्षण करतो बरोबर आहे, पण ज्या धर्माला देवाच्या भक्तीचा ओलावा नाही तो धर्म वृथा होतो. योगयाग विधी येणे सिद्धी वायाची उपाधी धम्मधर्म. आणि ते सगळे धर्म जर एवढे मोठे जरी वाटत असले तरी देखील ते अंतिम परिणामाला सुखाला नेणारे नाहीत. म्हणून मुख्य धर्म सगळ्या स्वरूपी राहणे हा स्वधर्म, किंवा मुख्य धर्म देवचित्ती आदी अवसानी. इथं संसारात देखील वावरताना ते धर्म सांभाळावे लागतील, पण हे सांभाळणारे सगळेच धर्म देवाला सोडून असतील तर ते अजिबात उपयोगाचे नाहीत. म्हणून विष्णुविन जप व्यर्थ त्याचे, रामकृष्णी मन नाही ज्याचे. सगळी तीर्थ फिरायची नाही, चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. सगळीकडे फिरतील पण माणसं जे करायचं ते करणार नाहीत ना. एका देवाला सोडून केलेले सगळे उपयोग जे व्यवहार आहेत ते सगळे काय जाणार आहेत, वाचून नित्यानंद गा निर्दोष ते स्वरूप माझे. माझं नित्यानंद स्वरूप जर सोडलं तर या जगामध्ये अनित्य आहे, सगळं जड आहे, दुःखरूप आहे. म्हणून वाढता हा पुण्यधर्म केला. तो पुण्यधर्म नेमका म्हणजे काय तर वैष्णव व्रत स्वीकारणं, सदैव नामचिंतन करणं, तुळशीची माळा धारण करणं, पंढरीची वारी करणं, क्षीरापतीसारखा प्रसाद सेवन करणं, सात्विक तीर्थानं जाणं, प्रत्येक माणसामध्ये हरिपरमात्म्याचं रूप बघणं, सर्वाभूती भगवत भाव ठेवणं, निरपेक्ष भावनेनं सेवा करणं, धन मोन मान मोह यामध्ये अजिबात अडकून राहायचं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी आस्ते जर आपण करत गेलो तर टप्प्याटप्प्यानं आम्हाला एक अशी अवस्था येईल की एक दिवस चित्त शुद्ध होईल, शुद्ध झालेलं चित्त स्थिर होईल, स्थिर झालेल्या चित्तामध्ये देव वैराग्याचा आम्हाला प्रसाद देईल आणि त्या वैराग्याच्या बळावर आमची उपासना वाढत जाईल. उपासना वाढल्यानंतर तेच चित्त एक दिवस चैतन्यात लय होऊन जाईल. असा समजून उमजून पवित्र अंतःकरणानं हा प्रवास आम्हाला करावा लागेल. म्हणून दृश्य संसार आम्हाला एक प्रयोगशाळा समजायचं, इथं यायचं, पण याचा वापर कशासाठी करायचा, परमार्थ करण्यासाठी करायचा. परमार्थ प्रमुख असावा आणि संसार दुय्यम असावा. दुय्यम गौण टप्प्यात ठेवावा संसार आणि प्रमुख टप्प्यात ठेवावा परमार्थ. परमार्थाला आधी काय द्यावा, आपण अग्रक्रम द्यावा कोणत्याही गोष्टीमध्ये. कारण आम्हाला इथं नेमकं काय करायचं आहे, आम्ही सगळ्या गोष्टी काय भीती धरून राहिलेलो आहे. एक दिवस काय येईल, मरण येईल. मरण कशाला आहे, देहाला आहे. तुकोबारायासारखा महात्मा म्हणतो काय नेईल, काळ नेऊन आमचं शरीर नेईल, मला कुठं नेऊ शकतोय तो. असं आम्हाला कळलं पाहिजे, मला मरण नाही, शरीराला मरण आहे, शरीर मेल्याशिवाय राहत नाही आणि मी मात्र कधीही मरत नाही. जीवन देखे मरण धरिणवी सांडी जीर्ण संचित प्रमाण भोग शुभाशुभाशी. म्हणून इतर सगळे धर्म काय आहेत, वाया जाणार आहेत. एक धर्म वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणाम विठोबायचे. आणि मग सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संतजन साधती. कार्य वेगळं आणि कारण वेगळं. कारण महत्त्वाचं असतं. तसं सगळ्या धर्माचं कारण काय आहे, नामस्मरण हरिकीर्तन. आणि मग तोच सगळ्यांचा मुख्य धर्म आहे. म्हणून मग देवाने सांगितलं नसतं अर्जुनाला, सगळं सोड आणि मला एकट्याला शरण ये. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मला सांगा, सगळे जीवावले प्रसंग अर्जुनाचे देवानं निभावून नेले, कारण तो त्याला अनन्य शरण आलेला होता. म्हणून दुर्योधन म्हणाले भीष्माचार्यांना की तुम्ही लढता खरं आहे माझ्या बाजूनं, खरं तुमचं मन आहे कुणाकडून, पांडवांच्याकडून. तुम्ही देह आहे माझ्या पार्टीला आणि मन आहे तुमचं कुठल्या पार्टीला. तसं एका पार्टीत राहून असं दुटप्पी वागणं बरोबर नाही पितामह. तुम्ही काय करा, एक तर तुम्ही युद्ध सोडा, नाहीतर तुम्ही उद्या काहीतरी तुमच्या बाहुबलाचा पराक्रम आम्हाला दाखवा. महाराज पितामहांना ते बरं वाटलं नाही. पुण्यवान माणसाला असं अपकीर्तीचं बोलणं कसं सहन होईल. पतिव्रतानं जिने अपकीर्ती लाजीरवानं वाटलं भीष्माचार्यांना. म्हणाले उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करीन. आता हे वाक्य काय माझ्यासारख्या बुवाचं नव्हतं, उद्या कीर्तनला येतो म्हणून सांगून दुसरीकडे जाणे असं नाही ते. आणि आम्ही फसू, पण ती प्रतिज्ञा ऐकल्या देवही क्षणभर दचकला. उद्या काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. आता तो देव आहे चतुरा तो शूर. लगेच महाराज त्यांनी संध्याकाळला धर्मराजा वगैरे चिंताक्रांत झाले. अर्जुनाला काही चिंता नाही, निवांत झोपले. देवानी बोलवणं पाठवलं की म्हणाले अर्जुना उठ, काहीतरी करायला पाहिजे. तर म्हणाले तू असताना आम्हाला काय करायला लागतंय म्हणाला. एवढा तो निवांत होता महाराज. म्हणून त्याच्या रथाची दोर देवानं धरलेली होती. एवढं निवांत पाहिजे.
नाहीतर मग माझं काय होतं आहे म्हणून जर तळमळत बसला असता तर देवानं त्याची सगळी व्यवस्था केली नसती. एवढा विश्वास पाहिजे देवावर. आणि मग कृष्ण परमात्मा द्रौपदीला उठवतो आणि आता आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे म्हणाले. आता भीष्माचार्य पहाटेच्या प्रहराला शिबिरात जागे असतात. भर मध्यरात्रीच महाराज द्रौपदी मातेला खांद्यावर घेतली. बहीण आहे ती. देवानी हातात तिचे जोडे घेतले. आवाज न होता जायचा अशा व्यवस्थेनं देव गेले घेऊन शिबिराच्या बाहेर उतरले आणि द्रौपदीला सांगितलं, तुझ्या खाडावा मात्र माझ्या हातात दे. काय होईल? वाजता कामा नाहीत. आणि न वाजता जाऊन फक्त दर्शन घे भीष्माचार्यांचं. भीष्माचार्य ध्यानस्थ असल्यामुळे मग शिबिरात स्त्रियांना यांना विरोध नव्हता. कारण सगळ्या पतिव्रता स्त्रिया होत्या. गांधार कुळ आपल्या कौरव कुळातल्या, पांडव कुळातल्या. भीष्माचार्य हे नैष्ठिक ब्रह्मचारी जरी असले तरी स्त्रियांना आदर देत होते. तिथले कुठलेही द्वारपाळ स्त्रियांना अडवत नव्हते. भीष्माचार्यांच्या दर्शनाला गेल्यानंतर मग कांकणाचा आवाज आल्यानंतर, काकणाचा आवाज आल्यानंतर ते जागे झाले. ध्यानातून थोडेसे झाले आशीर्वाद दिला अमोघ तोंडातून. पुत्रवती भव, सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. द्रौपदी माता म्हणते, हा आशीर्वाद जो आहे तो पितामह या जन्मीचा का पुढल्या जन्मीचा? आणि मग आवाज ऐकल्यानंतर, द्रौपदी तू इथं या वेळेला कशी आलीस म्हणाले. तर म्हणाले, मी आलो आहे म्हणजे. तर मग कोणी आणलं तुला? नेमकं तुला आणलं कोणी हे याचा मला पत्ता सांग. तर मला ज्याने आणलं आहे तो हुजऱ्या माझा कुठं आहे? बाहेर उभारला आहे. देवानी महाराज अंगावर घोंगडी घेऊन लपून उभारलेला होता. हातात द्रौपदीच्या खडा. भीष्माचार्य तिथं आले आणि मग देवाला त्यांनी काय उघडून बघितलं. देवा म्हणाले, हे एवढं करायची काय गरज होती म्हणाले. तू हजर असताना युद्धात असे हजारो भीष्म जरी उभा राहिले एका बाजूला तरीसुद्धा पांडवांना कोणी मारू शकणार नाही, ही माझी खात्री आहे म्हणाले. तरीसुद्धा हे एवढं द्रौपदीला खांद्यावर घेऊन यायचं, तिच्या खडावाया राखायच्या नाही म्हणाले. हे भक्तासाठी मला करावं लागतं. मला असं सांगायचं आहे, एवढी निश्चिंतता विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. हा खरा धर्म आहे. ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे पांडुरंगा परमात्म्यावर, कृष्णावर विश्वास ठेवलेला, हाच खरा धर्म आम्हाला तारणार आहे. तिथं जर तपश्चर्या करतो आणि जर भीष्माचार्यांच्याबरोबर युद्ध करतो म्हणाला असता तर ते शक्य नव्हतं. कोणतंही अस्त्र जरी आणलं असतं तर भीष्माचार्यांच्या समोर, कारण ज्यांनी परशुरामाला युद्धात जिंकलं, ज्यांनी कोणाकडे विद्या शिकली, केवढं भीष्माचार्यांचं जीवनचरित्र चांगलं सांगितलेलं आहे. आणि एवढा मोठा महान प्रतापी भीष्म युद्धाला सुरुवात झाली दुसऱ्या दिवशी. आणि महाराज मग ज्यावेळी निकराचा बाण शेवटचा काढला, अर्जुनाला मारणार, एवढ्या वेळेत ते सहन झालं नाही देवाला. देव रथावरून खाली उतरले. पडलेल्या रथाचंच चाक एक घेतलं आपण आणि मारायला धावली कुणावर? भीष्माचार्य म्हणाले, देवा माझी प्रतिज्ञा तू खरी केलीस. भीष्मेपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. मला असं सांगायचं आहे, समोर महान भगवत भक्त आहे भीष्माचार्य, याच्या मागही महान भगवत भक्त आहे अर्जुन. या दोघांच्या मध्ये आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भीष्माचार्यांचाही पण देवाने राखला. भीष्माचार्य आनंदित झाले. आता देवा मी मारायला तयार आहे, आता अर्जुनाला फक्त सांग बाण सोड, मी गप्प उभारतो म्हणाले. एवढा मोठा महान योद्धा, देवाची प्रतिज्ञा मोडायला लावणं केवढं सामर्थ्य असेल, किती तपश्चर्या असेल. म्हणून हे महापुरुष तयार, मूळचेच आलेले म्हणायचे, देवाबरोबर येणारे जाणारे, ज्यांचं सामर्थ्य एवढं मोठं. म्हणून त्यांनी कोणता धर्म जपला, त्या धर्माचं विवेचन करत असताना शेवटी युधिष्ठिराला काय वाटलं, निराश झाला. युद्ध झाल्यानंतर माझ्याकडून हे पाप झालं असं वाटायला लागल्यानंतर त्यांनी भीष्माचार्यांना विचारायला सुरुवात केली की कृष्ण परमात्म्याला विचारलं, मी काय केल्यानं या पापापासून मुक्त होईल? नाही म्हणायला तर भीष्माचार्य अजून मरणाच्या गतीत वाट बघत आहेत. तुम्ही भीष्माचार्यांच्या जवळ जा आणि तुम्हाला काय विचारायचे ते प्रश्न विचारा. युधिष्ठिरानं जवळजवळ भीष्माचार्यांच्या जवळ सगळे धर्म विचारले. आपद्धर्म, राजधर्म, प्रजाधर्म, स्मृतिधर्म, श्रुतिधर्म विचारले. आणि मग सगळे धर्म विचारून झाल्यानंतर युधिष्ठिर म्हणतो, हे तात, या जगामध्ये प्रमुख कोणता धर्म आहे तो मला सांगा. आणि मग ज्यावेळी प्रमुख धर्म सांगायला सुरुवात केला तोच विष्णू सहस्रनामाचा पाठ आहे. त्यामध्ये सांगतात, युधिष्ठिर विचारतात, को धर्म सर्वधर्मानां भवतः परमो मतः किं जपनमुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. त्यावेळी ते सांगतात की कोणत्या देवाचं नाम घेतल्यानंतर सदैव, तर ते सांगतात, येष मे सर्वधर्मानां धर्मोदिक्तमो मता यद्भक्त्या पुंडरिकाक्षम सवेरर्षन्नर सदा. आणि सदैव पुंडरिकाक्ष भगवंताचं नामस्मरण करणं हाच मी माझा खरा धर्म समजतो. याच्या व्यतिरिक्त मला दुसरा धर्म माहिती नाही. म्हणून देवाचं नामचिंतन करणं हाच खरा धर्म, हे भीष्माचार्यांनी
त्या काळात सांगितलं युधिष्ठिराला. आणि ह्याच धर्माचं पालन कर, तुझं कल्याण होईल. आणि त्यासाठी विष्णू सहस्रनामाचा पाठ त्यांनी शांती पर्वात सांगितला. आमच्या सगळ्यांच्या उद्धाराचं त्यांनी त्या काळात साधन ठेवलं. तोच कित्ता ज्ञानोबाराया गिरवतात. तेच ज्ञानोबाराया आम्हाला सांगतात, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक, हा भव सिंधू तारक, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा चोखडा, निज धर्म हा निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भव सिंधू तारक, भुक्ती मुक्तीचा सवंगडा. हा भवसिंधू तारक एकच आहे. म्हणून पुष्कळ बघा, देव जोडण्याकरता तुम्हाला इतर नाही काही जरी घडलं तरी चालेल, सामान्य धर्माचं पालन जरी नाही घडलं तरी चालेल, प्रमुख धर्म फक्त नामचिंतन झालं की इतर धर्म त्यामध्ये येतात. कर्म उपासना ज्ञानमार्गी झाले, हरिपाठी आले सर्व. ज्यांना हरे हरे म्हटलं त्यानं सगळे धर्म सांभाळल्यासारखे होतं. याने सगळे धर्म ज्यानं केले आणि हरे नाही सांभाळला त्याचा काडीचा उपयोग झाला नाही. म्हणून खरं वर्म जे आहे ते वर्म एक आहे, गोविंदाचे नाम. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, जाणीव नागमन लागून येतो ठाव. म्हणून परमार्थामध्ये नामधारकाला कधीही कमी लेखायचं नाही. नामसाधना ज्याची झालेली आहे त्यानं सगळी साधनं केल्यासारखी आहेत. लोक काय म्हणतात, नाव साधा आहे साधा आहे म्हणतात, तेही घेत नाहीत आणि अभ्याससुद्धा करीत नाही. अभ्यास करा म्हटलं की मग आमचं नामच बरं म्हणतात, नाम घेतो म्हणतात. ते जरा जरा कुठंतरी घेतल्यासारखं करायचं आणि तेवढ्यानं काय ते होणं शक्य नाही. अनेक जन्माचे काय झालेले आहेत, आमच्या कर्माचे भोगाचे संस्कार झालेले, तेवढ्या वेगानंच त्या नामाचा काय व्हायला पाहिजे, त्याच्यावर आघात झाला पाहिजे. हातानं गोळी मारणं वेगळं आणि बंदुकीनं मारणं, बंदुकीच्या गोळीला वेग आहे, हाताच्या गोळीला वेग असेल ते फुल मारल्यासारखं होईल अंगावर, ते घुसणार नाही आत. तसं विठ्ठल विठ्ठल हे जे कायमस्वरूपी ज्यांनी जपलं आहे, ज्यांनी तो जप केलेला आहे, त्याच्या मुखातनं ते कसं बाहेर पडेल, गोळी बाहेर पडल्यासारखं पडेल. आणि मग ते आमच्यासारख्या पापी माणसावर सहजच काम करून जाते. अजामेळाचा उद्धार, गणिकेचा उद्धार, पिंगलेचा उद्धार झाला, शबरीचा उद्धार झाला, सामान्यांचा नुसता नावानं उद्धार झाला नव्हे. कपिकुळ उद्धरले मुक्त केले राक्षसांचा उद्धार झाला, कपिकुळांचा झाला. आम्ही कुठं होतो काय मला माहिती नाही त्या काळात. आम्ही राक्षसही नाही आणि वानरही नाही. नेमकं आम्ही कशात बसताव हेही आम्हाला कळलं झालं की हा संसार ब्रह्मादिकाला उल्लंघन होणाऱ्यासारखा नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंघवे सामर्थ्य. म्हणून शरण नारायणा मजांगिकारादिना. म्हणून हा खरा धर्म एकच आहे, स्वस्वरूपात राहायचं, सदैव देवाचं नाव घ्यायचं. यासाठी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव असा वाढणार आहे, भर पडते यामध्ये. आणि मग असं सदैव देवाच्या नावाविषयी ज्याला पूज्यभाव निर्माण झाला आहे त्याला नामही साधना नाही, बीज आणि फळ हरीचे. त्याला आश्रम सांडावा लागत नाही, काय कुळगोत्राचा त्याग करावा लागत नाही, काय पैसे नावावर ठेवायला लागत नाहीत, काही नाही. असलेलं गेलं तरी म्हणायचं चालतंय. राख भरताना सुद्धा राम म्हणता येतं आहे,
आणि घरात आंघोळ करताना सुद्धा राम म्हणता, पांडुरंगाच्या पायावर जरी डोकं टेकलं तरीसुद्धा राम म्हणता येतं. राम म्हणण्याकरता कोणत्याही काळाची स्थितीची गरज नाही. ज्ञानोबराय आपले तुकोबराय सांगतात, म्हणून गोड सर्व भावे आंघोळी नलगे तोंड धवावे, अर्थ चाड जिवे नलगे भ्यावे संसारा, कारण कर्मातवन पुरे संसारिक धर्मतव फळदायक, नाम विठ्ठलाचे एक नाशी दुःख भवाचे. एका नामानं सगळं काही होऊन जाईल. काय काय होऊन जाईल तर न कळे ते कळू येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. हा नाम महिमा, नाम साधना म्हणून म्हणायचं आम्ही, नाहीतर वास्तविक मुखी नाम हाती मोक्ष. 80 साक्ष बहुतांचे. मुखात नाम येणं हेच मोक्षाचं काय आहे आमचं. नाम आणि मोक्ष वेगळं अजिबात निघणं शक्य नाही. म्हणून नाम साधना नाही, बीज आणि फळ एकच आहे. हरीचं नावच आहे, साध्यही तेच आहे आणि साधनही तेच आहे. असा एक वाढणारा पुण्यधर्म आम्ही करूया. आणि हे केलेलं साधन पुढल्या जन्मामध्ये वाया जात नाही. याच्या पुढला जन्म आम्हाला चांगला मिळतो. संसारातलं इथं मिळत नाही. आत्ता आमच्या नावावर ठेवलेलं पुढल्या जन्मात किडीशी थोडं काय यायचं नाही इकडं. ते गेलं, ते कोणाच्या तरी नावावर होणार, पण नाही आता भेटणार ते. मग या जन्मात केलेला योग असेल, तप असेल, साधना असेल, ती मात्र वाया जात. या जन्मामध्ये केलेल्या सगळ्या गोष्टी पुढल्या जन्मामध्ये तुम्हाला आठवणीत येतील आणि तशा चांगल्या कुळात देव जन्माला घालील. सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजाय, ते चांगल्या सुची पवित्र कुळात जन्माला घालील आणि आपली साधना करून घेईल. म्हणून वाढणारा धर्म आहे फक्त हरिभजन करणं. आणि त्या हरिभजनाच्या बळावरच तुकोबाराय काय म्हणतात, हे सगळं जग मी प्रकाशित करून टाकलं. हरिभजन हे मोठं साधन वापरलं आणि त्याचं फळ काय तर चुकविला लाग कळीकाळाचा. कळीकाळाच्या माथ्यावर पाय ठेवून आम्ही काय झालो, देहाला मरण आहे, मरणासाठी मी भ्यालो नाही, आम्हा भय चिंता नाही. म्हणून खरा वारकरी निर्भय पाहिजे, खरा परमार्थी मनुष्य निर्मोही पाहिजे. भय असता कामा नये, भय चिंता अजिबात असू नये. कशाला भ्यायचं, बरं भिऊ नये, मरायचंच आहे. चिंता करूनही मरायचंच आहे. मग शेवटी ती भय आणि चिंता सगळ्या पांडुरंगाच्या पायावर व्हायच्या आणि आपण निमित्त मात्र राहायचं. काय फायदा तोटा होईल प्रत्येकाच्या जीवनात होतच असतोय. माणसं तोटा सांगित नाहीत, फायदा तेवढा सांगतात. एवढं माहिती असलं म्हणजे बरं आहे. कुणाच्यात दुखणं नाही, कुणाच्या घरात कुणाला दुखाय नाही पोटात, असं आहे आतापर्यंत. सगळ्यांना एकसारखीच दुखणी आहे. कमी जास्त असतील, थोडं असेल प्रारब्धाचे भोग मागं पुढं असतात. धनवंत एक, बहिरट आंधळे, शुभ्रकुष्ठ काळे भोग अंगी, प्रारब्धाची गती आहे हे विचित्र आहे, हातीसूत्र विठोबाचे. सगळ्यांना रोग आहेत, शरीर रोगाचे भांडार. मला असं झालं आहे म्हणून रडत बसायचं नाही, देवाला सुद्धा सांगायचं नाही. त्याला आधी माहिती आहे काय सांगायला लागतं आहे, आम्ही माणसं त्याला सांगायचं जातो. माहिती आहे त्याला सांगून काय उपयोग, मूळचंच माहिती आहे. तू कसा आहेस काय सांगायला लागते देवाला, आधीच माहिती आहे. सुदामा कसा आहे देवाला माहितीच होतं, शबरी कशा आहे माहितीच होतं, पण त्याचं ब्रीद आहे. मनस्थिती ठीक असली की तो धावत येतो, परिस्थिती चांगली असेल तिकडे येणं शक्य नाही. परिस्थितीचा आणि देवाचा काडीचा संबंध नाही, मनस्थिती चांगली पाहिजे. आणि मन परमार्थात ज्यानं वापरलं आहे त्याचं मन तो आपल्यासारखं करायला तयार आहे. मन चित्तात चित्त मिळवायला आजही तयार. म्हणून शिदोरी चांगली पाहिजे. परमार्थी माणसाची शिदोरी आपल्यात मिसळायची झाली देवानं तर ती चांगली ठेवता आली पाहिजे. म्हणून इथं कोणतं साधन केलं म्हणजे चांगलं होईल. प्रत्येकाने कर्मसाधन सांगितलं. कुणी उपासना, कर्मातच उपासना मोडते. उपासना एक कर्मच आहे मानसिक असेल. आणि मग ध्यान करावं का योग करावा, जप तप करावं, कोणती साधनं केली म्हणजे देव आकळता येईल आपल्याला. मग ज्ञानोबारायाने सांगावं, नाना साधनाच्या परित्यान पवती याच्या दार म्हणता, जाणो जाता जाणीव घाले आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोदिता ती वाटावो. केलेलं तप तीर्थ माणसं सांगतात दान, आणि मग ते केलेल्या सगळ्या गोष्टी दानधर्मादी सगळी फळं काय होतात, लुप्त होऊन जातात. गवळणी ज्यावेळी भगवान वनामध्ये गेले गाई घेऊन, त्यावेळी त्यांना भूक लागली, शिदोराने नेलेल्या नव्हत्या. आणि त्यावेळी यज्ञपत्न्या काय करत होत्या, यज्ञ करत होते. यज्ञकर्त्या याज्ञिकांना काय झालं, यज्ञाचं शेवटचं आहुती द्यायची होती. तोपर्यंत देवाला इकडं भूक लागली. देव म्हणाले इथं ब्राह्मण यज्ञ करायला लागले, ते यज्ञिक ब्राह्मण, त्यांच्याकडे जावा. आणि गोपाळांना सांगितलं तुम्ही शिदोरी मागून आणा काहीतरी खायला. ती मुलं गेली त्या यज्ञकर्त्या ब्राह्मणाकडे मागायला. ते आशीर्वाद महाराज द्यायला तयार नाहीत, आमचा अजून यज्ञाची सांगता व्हाय नाही, नैवेद्य दाखवाय नाही, आम्ही तुम्हाला देणार. ती मुलं आणि मागत उभारले. ती जळती लाकडे घेऊन मागं लागली. कोण, ब्राह्मण ते यज्ञिक. ती धावत आली कृष्णाकडे. बाबा आम्ही वाचलाव म्हणाले त्यांच्या तडाक्यातनं, आता आम्हाला तिकडे लावून देऊ. देवाने लगेच सांगितलं त्यांच्या बायकांच्याकडे जावा, पत्नींच्याकडे, यज्ञपत्न्या त्या जेवण करतायत तिथं जावं. ती महाराज मगाशी म्हणाले प्रत्यक्ष त्यांच्या हातात काही नव्हतं तर ती माराय धावली. आता तू घरात जावं म्हणतोस त्यांच्या राहुटीत, तिने दाव्यानं बांधलं तर आम्हाला.
नाही म्हणाले, काही होणार नाही, जा, नुसता सांगा गोपाळकृष्णाला अन्नाची गरज आहे म्हणून. महाराज यज्ञपत्न्यांना मागल्या दाराने गेले, सगळीकडे जेवणं तयार सुरू होती. आणि मग त्या यज्ञपत्न्यांना ती गोपाळ सगळे म्हणतात की आमचे बलराम दादा आणि कृष्ण परमात्मा जंगलात गाई राखण्याकरता आले, त्यांना भूक लागलेली. एवढं ऐकल्याबरोबर सगळ्यांनी टोपल्या भरून महाराज अन्न घेतलं आणि कुठं आल्या, गोपाळांच्या मध्यभागी आल्या. आणि मग इकडं यज्ञाची सांगता झाली. नैवेद्य नेण्याकरता जेवढी ब्राह्मण याज्ञिक आले आपल्या त्या राहुटीमध्ये, त्यावेळी मात्र पर्णकुटीमध्ये त्या पत्न्या कुठं दिसल्या नाहीत बायका. आणि मग त्यांचा मागोवा घेत एक स्त्री कुणाकडे चाललेली होती, कृष्णाकडे जात होती. तिच्या पतीनं तिला जाऊन धरली. नाथन बाबा वर्णन करतात, ती म्हणते की एरे म्हणे तू या देहाचा पती, की तू या देहाचा पती आहेस तर हा देह तुझ्याजवळ ठेव, मी मात्र मनानं कुठं जाते, गोपाळकृष्णाकडे जाते महाराज. आणि मग तू या देहाचा पती आहेस तर देह ठेवून ये तुझं पती, जीवे मनली मिनली मज प्रती सायुज्य मुक्ती पावली. ते तो ब्राह्मण काय विचारतो, एक ब्राह्मण अतिशास्त्र बळे, की तुम्ही वेदशास्त्रा वेगळे गुरा की गोवळे की विपूजा, हे गाई राखणाऱ्याला तुम्ही का पूजता, यज्ञ करणारे मी ब्राह्मण तुमचे पती आहोत, आणि एवढं तुझा आणि आमचा धार्मिक पतीपत्नीचा संवाद असून देखील तुम्ही का बरं त्या देवाचं गुराख्याचं पूजन करता. मग त्यावेळी मात्र त्यांना कळलं नाही. आणि ज्यावेळी देवाजवळ गेले या स्त्रिया यज्ञपत्न्या, त्यावेळी मात्र देवानं ती शिदोरी खाली. आणि मग ब्राह्मणांना नंतर पश्चाताप झाला, आमच्या पत्न्यांना जे कळालं ते आम्हाला कळालं. जो यज्ञभोक्ता कृष्ण वनात आलेला आहे त्याचा अग्नी हे मुख आहे, खरं आहे, पण प्रत्यक्ष देव आलेल्याला जेवायला घालायचं काय, तर अग्नीत आहुती देत बसायचं. अग्नी हे देवाचं मुख आहे, खरं आहे, पण प्रत्यक्ष देव आलेला मात्र त्यांना कळाला नाही. एवढा पापाचा प्रतिबंध आडवा आला. म्हणून त्या याज्ञिक ब्राह्मणांना गर्व झाला, पण यज्ञपत्नीने मात्र देव मिळवला. याकरता गवळणी करती देवाशिव विचार, किंवा अन्न ऋषीपत्न्या घेऊनही गेले, अवघेची त्यांचे देवे केले काज, यज्ञ आणि राज राखी येले. यज्ञाचंही फळ त्या ब्राह्मणांना मिळालं आणि कृष्णाचं दर्शनही झालं सगळ्यांना. म्हणजे खरा धर्म काय आहे, देवाला संतृप्त करणे. आमच्या सगळ्या भागवत भक्तांचं सगळ्या लक्षण बघा, त्यांनी फार काय अट्टहास केलेला नाही, त्यांनी फक्त देवाचं प्रेम संपादन केलं आणि त्या प्रेमाच्या बळावरच देवाला त्यांनी जिंकला आणि कळीकाळाची सत्ता ओलांडून पार महाराज स्वरूपापर्यंत त्यांनी मजल मारली. म्हणून इथं कोणतं साधन करावं त्याचा पांग कळत नाही, शास्त्रालाही त्याचं यथाशास्त्र सांगता आलेलं नाही. म्हणून कोण्याही नलगे साधनांचा पांग, फक्त महत्त्वाचं काय, देह तादात्म्य सोडता आलं पाहिजे. करणे केला त्याग देहबुद्धी, आणि देहबुद्धी सोडून ज्यांनी भजन केलं त्या सुखाची मर्यादा काय सांगावी, तर समाधीचे सुख सांडावो वाळुनी, अहिंसाया कीर्तनी ब्रह्मरस. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यता गाईल तो म्हटलंय. गायन करता आलं पाहिजे, अजिबात लाजायचं नाही. आपल्याला जो स्वर असेल, ताल असेल, काही असेल, बसून गायन करायचं. आता ते गायन म्हणजे ते काय ठराविकच असं सामवेदात सांगितले असं गायन नाही. नये जरी तुझ मधुर उत्तर देतला, सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल. देव शब्द बघत नाही, देव सूर बघत नाही. सूरपेटी कुठून आणली आहे, देवान कुठं लिहिले, असा गायक पाहिजे, त्याची अशी कपडे पाहिजेत असं कुठं लिहिले. वारकरीची लक्षणं मांडताना त्यांनी काय सांगितलं, तुळशी माळा घालावी गळाला, लावावा गोपी चंदन टिळा, की आदरानं एकादशी व्रत करावं, कलियुगात उत्तम हरिभजन आहे, नामस्मरण करावं, दारात तुळशी वृंदावन असावं, ही लक्षणं सांगितली, बरोबर आहे. पण अंतःकरण असं पवित्र असेल तर ते घरच महाराज काय होऊन जातं, अंतःकरणच महाराज पवित्र, तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणून पाया पायला नामस्मरण करावं. खऱ्या भक्ताला मठाची गरज नाही, आश्रमाची गरज नाही, चांगल्या कापडाची गरज नाही, ह्या देहाच्या गरजा आहेत. त्याचं लग्नच व्हायला पाहिजे असं अजिबात नाही. काय आम्हाला ह्या फुटकळ कल्पना आहेत, लग्न होणं, नोकरी लागणं, घरदार, चांगली शेती, चांगलं असणं, प्रतिष्ठा, खोटीच आहे सगळी. माया कुणाला प्रतिष्ठित होऊ देत नाही, माया दुकान मोडती प्रत्येकाचं. देवाजवळ गेलं तर मात्र ती अजिबात कार्य करत नाही. म्हणून खरा प्रतिष्ठित कोण आहे, फक्त भगवत भक्तच आहे. म्हणून त्यानं धन्यता दिलेली आहे. धन्यते संसारी दयावंतचे अंतरी. एकमेवच फक्त हरिभक्त या कलियुगात टिकतील का, तर नाम हे साधन त्याने धरलेलं आहे. म्हणून अगदी जात्याच्या कशाला, मुख्य केंद्राला, याला आरी असतात म्हणतात, आरी भोवत्यान जो दानं राहिले त्यांनाच मात्र भरडावं लागत नाही. एरवी मात्र जरा फिरून येतो म्हणून जर एखादा गेला त्यातनं, तर दोन्ही पाळीत जर गावला तर मात्र पीठ होऊन गेल्याशिवाय राहायचा नाही. म्हणून अगदी केंद्राला धरून असावं.
केंद्र सोडलं तर मात्र मग दर्जा काय येतो, इथल्या केंद्रातला नव्हे, नंतर तिथला दर्जा वेगळा आहे प्रत्येकाचा, आणि मग खाली 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 येतं. म्हणून खरा काय आहे, खरा धर्म आहे पांडुरंग परमात्म्याचं सदैव स्मरण करत राहणं. आणि मग त्याच्यासाठी अभंग आहे, सदा माझे डोळे जगो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या. अभंग सोपे वाटतात पण भाव मात्र फार उंच आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावर ठेवून या, माझी वृत्ती तिथं सदैव राहावी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. आणि मग असं गायन करायचं, ते लिहिलेले अभंग आहेत तेच वाचायचे. आपण काय कवन करत बसायचं, आम्ही आता काय ओव्या करून बसायच्या, आहे ते फक्त काय करायचं, अंमलात आणायचं. आणि मग नेणे भवव्यथा, संसाराची व्यथा ही लावून घेतलेली आहे, अज्ञानानं लागलेली आहे. कुणाला देवानं दुःख दिलेलं नाही. प्रत्येक मनुष्य स्वभावानं दुःख भोगत आहे. स्वभाव बदलला की काम झालं. स्वभाव बदलणं हे आपल्या हातात आहे, पण संगत संतांची पाहिजे. आपल्या मनानं स्वभाव बदलणं शक्य नाही. मनोमार्गे गेला तो येते संतांचे संगती, मनोमार्ग गती. संत संगतीच पाहिजे. संत वर्माचं औषध सांगतील, आमची घरची मात्र हे सांगणं शक्य नाही. म्हणून कुणाच्या संगतीत बसावं हे ज्याचं त्यानं विवेकानं ठरवा. विवेक जागृत आहे तो संत, आणि विषय जिथं जागृत आहेत ते संसारी माणसं. विषयासक्त ते संसारी, आणि विवेकी आहेत ते संत आहेत. म्हणून संतांनी जेवढं जेवढं मोजकं लिहिलं तेच ग्रंथ हातात धरायचे, दुसरं अजिबात हातात धरायचे नाही. तो उपदेश म्हणून सांगते असं नाही. आता कादंबऱ्या वगैरे जे वाचन आहे ते बहिर्मुख होणारं वाचन आहे. त्याला अद्वैताची कशाची त्यांना जोड नाही. म्हणून एक अद्वैत तत्त्वज्ञानच आपल्याला अंगीकारायचं. संतांचे मोठे मोठे भाष्यकार ग्रंथ आहेत ते वाचत राहायचं. वाचल्यानं काय होईल तर अंतःकरण शुद्ध होत जाईल. शुद्ध झालेल्या अंतःकरणात देवाचं प्रतिबिंब पडेल, आणि मग असा एक आनंद प्रगट होईल की तो कधीही न मावळणारा असेल. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा गाईल तो. कारण हे गायन असं आहे, वैषयिक अंतःकरणातल्या सगळ्या वासना घालवणार आहे. सप्रेम सद्भावे संपूर्ण नित्यकर्ता नामस्मरण, वृत्ती पालटते आपण तेही लक्षण ऐकराया. नामा सरिसाच हरी रिघे हृदया माझारी, तेने धाक्याभ्यंतरी होऊ लागे हृदय शुद्धी. तेव्हा प्रपंच सांडोनी वासना जडून ठाके जनार्दना. अहंकार सांडोनी अहंपणा सोहम सदना माझी रिगे. चित्त विसरोनी चित्ता जडोनी ठाके भगवंता. मनाची मोडली मनोगतता, संकल्प विकल्पता करू विसरे. आणि अशी एकदा हृदयशुद्धी झाली की मग तिथं हरी वास्तव्याला आला की अजिबात तो ढकलला तरी जायला तयार होत नाही. सुखिया माळिनीला हरी भेटतो, पण मोठ्या मोठ्या पंडितांना हरी भेटत नाही. सुरदास महाराजांना घाटावर काशीच्या भेटतो. चोखोबारायांना आमच्या पांडुरंग परमात्मा भेटतो. केवढं वैभव चोखोबारायांचं. इंद्राचं विटलेलं अमृत दुरुस्त करण्याकरता कुठं आणावं लागलं, चोखोबारायांच्या अंगणात पंक्ती पाडल्या. चोखोबारायांना त्याच्यात हात घालायला लावला पांडुरंगानं. म्हणजे अमृताची किंमत माझ्या चोखोबारायांच्या स्पर्शापेक्षा कमी दर्जाची आहे. म्हणजे इंद्राचं अमृत विटतं आहे, पण माझ्या चोखोबारायांच्या त्या जातीपतीत वर्णपतीत लोक मानत होते. पण परमार्थ हा जातीपातीवर अजिबात अवलंबून नाही. परमार्थ हा मानसिक अवस्थेवर आहे. आणि मनच एवढं पवित्र बनवायचं आहे की ते राम होऊ शकतं, आणि राम झालेलं आहे. आजही मारुतीराया रामरूप झालेले आहेत. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैशी निवृत्ती शैले. पण संसार ही सतत संपणारी गोष्ट नाही, सतत चालणारी आहे. त्या वाटेत जर एकदा गेलं तर परत इकडं येईल असं सांगता यायचं नाही. म्हणून संसाराची वाट आपण थांबवूया आणि एक परमार्थाच्या वाटेवर नव्या जोमानं काय करूया, प्रवेश करूया. आणि ते करताना मग जरासा वेळ होईल, पण अजिबात मात्र पुढला जन्म वाया जाणार. सांगतो तुम्हाशी भयारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवशी. या लोंढ्यात पुष्कळ वाहून गेलेलं तर उलट उलट माघारा प्राणिया, फिरगोते खासी. भरला पूर मायेचा लोंढा वाहून जाशी, भवनदीचे पाणी सकया फार उडिते, भल्या भल्या पोहणाऱ्या उलथून खाली पाडिते. इथपर्यंत कोण कोण गेले ते मुक्ताई सांगते. अजून काही मी मागं आलेली बघितलेली नाही. मुक्ताई असं सांगत असेल तर आम्ही कुठं कुठं वाचून बघायचं. एक स्वयंबुद्धीच्या बाही, एक वेदत्रयाच्या सांगडी, एक वेद आपली मोक्षी लागावे याच्या आशा. अनेक मार्गी लोक गेले पण परत आलेले नाहीत. म्हणून आपण काय करूया, पांडुरंग परमात्म्याचं सदैव चिंतन करूया. तुकोबारायांच्यासारखा महात्मा जर एवढा आम्हाला अगदी तोला मोलानं मोजकं सांगत असतील तेवढं घ्यावं, आणि आपल्या उद्धाराचा मार्ग आम्ही काय करा. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही पांडुरंगाला अभिमान वाटतो. एकदा राम म्हटलं तर त्याला आनंद होतो. पांडुरंग अभिमानी जीवदानी गोवसा, उदार हा जगदानी. तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला. उदार चक्रवर्ती
वैकुंठीचा भूपती पुंडलिकाच्या प्रती विटे उभा राहिला. आज तागायत देव उभा आहे, कल्याणाची वाट तो बघत आहे. आम्ही जायची वाट तो बघतो, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिल्या रोकडे मनोरथ त्याला आवड होईल म्हणून जावे पंढरीशी. आवडे मानसी कधी एकादशी आषाढी हे सदैव अशी एक आस बाळगायची. ती आस म्हणजेच पंढरपूरचा परमार्थाचा मार्ग. आपण आक्रमण केला याची खूण आहे देवाची. ती खूण आला ज्याच्या त्याच्या पुढे चिरा संसार अशी. संसार रूपी मार्गाला गुहेला दगडच लावला म्हणायचा. चिरा म्हणजे दगड. संसाराच्या गुहेला दगडच देव लावतोय. तो ज्याच्या घराकडे येतोय तो त्याला संसारात परत यायला भाग पाडत नाही. म्हणून कसं जायचं तर कन्या सासुराशी जाय मागे परत ओनी पाय. तैशे झाले माझ्या केव्हा भेटशी केशवाशी तळमळा. सदैव राहावी. साधक म्हटल्यावर तळमळ कायम डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. घरच्या कामासाठी नव्हे, देवासाठी. मला देव भेटेल काय, उद्या भेटेल काय. शबरी अशीच वाट बघत होती. आणि एक दिवस मात्र गुरुनी सांगितलेल्या वचनावर विश्वास ठेवून, म्हणून थोर जो वचन गुरुचे मौन गिळून बैसे. थोर कोण? गुरुनं सांगितलेलं वचन गिळून बसणारा. आणि गुरु काय सांगतोय त्याचं काय ऐकता असं जर म्हणणारा झाला तर मात्र मग त्याचा काय झाला, अपघात झाला. म्हणून इथं विश्वास हाच देव आहे. विश्वास हीच त्या परमार्थाची श्वासाची बाजू आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी विश्वासपूर्वक नाव बळकट धरू. विश्वास हा धरू, नाव बळकट करू. विश्वासरूपी नामनौकेमध्ये आम्ही बसू आणि अंतिम परमार्थाचा हा एवढा मोठा प्रवास अगदी समजून उमजून करूया. म्हणून तुकोबाराय सांगतात हे सगळं हरिभजनानं शक्य आहे. हरिभजने हे धवळले जोग सुख विलालाग कळीकाळाचा. महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली गाईल तो मेने भवयता. समाधी हरे कथा
सुख समाधी हरिकथा नेने भवव्यथा गाईल तो हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळीकाळाचा एक शाश्वताचा नियम करावा. आता चातुर्मासाचा महिना आहे. काही कसना ग्रंथ वाचन असेल, नामसाधन असेल, घर बसले आपण करायची, दुसऱ्याला कुणाला सांगायची नाही. अगदी गुपित असावा, परमार्थ झाकून असावा. मनातल्या मनात झाला तर फार उत्तम. घर बसल्या सगळं करता येतं. कळू दे न कळू दे वाचत राहावं. सगुण चरित्रे परमपवित्रे वर्णन करावी. आपल्याला जवळच्याला 4 लोक गोळा करून आपल्या आपल्या गलीमध्ये असे ना काय ग्रंथ वाचन सुरू राहावं. कारण आता तो काळ उरलेला नाही. विज्ञानवादामुळे हे सगळं असते बंद पडत चाललेलं आहे. कोणत्याही संतांचा कोणताही ग्रंथ असू दे, सिद्ध पुरुषांचा वाचायला काय हरकत आहे. माणसाची कीर्ती कुणाची सांगत बसायची नाही. आता तो तसा वेळही उरलेला आमच्याकडं नाही. आणि मग असाच वेळ वाया जातोय. किती वेळ वाया गेला हे कळत नाही. एका तासामध्ये पुष्कळ होत आहे. पण माणसं 1-2 तास फिरतील गावातनं संध्याकाळची, पण तासभर घरात बसवून काहीतरी वाचावं असं म्हणत नाही. एकदा नियम केला की त्याला काहीतरी शास्त्र असतं. म्हणून निदान उदबत्ती लावलेली संपेपर्यंत तरी बसायला काय हरकत आहे. चांगली अर्धा तास जळणारी उदबत्ती लावली तेवढाही वेळ माणसं काढत नाहीत. फिरतील इकडं तिकडं. घडत नाही. आमची धड शेती चांगली नाही, धड जनावरं नाही, धड परमार्थ नाही. कशातच आमचा मेळ बसत नाही. मग काहीतरी एक प्रावीण्य असावं. काहीतरी आमच्याकडं चांगलं लोकांनी बघावं. चांगलं असं का आदर्श एक जीवन असावं. महाराजांच्याकडं आदर्श म्हणून तुकोबा यांच्याकडे बघतात. जग सगळं बघतं. आम्ही सामान्य तर सोडून द्या. आज त्यांच्या नावावर केवढं चाललेलं आहे. केवढे लोक त्या पाठीवरून चालतात. म्हणून ज्ञानोबा तुकोबा म्हटलं की परमार्थाचा कळसच झाला म्हणायचा. याच्या पलीकडं आता परमार्थ होणं शक्य नाही. निळोबरायाने त्यांचं वर्णन करावं. म्हणून वारकरी संप्रदायात एवढी ज्येष्ठता श्रेष्ठता त्यांच्या एवढी आपल्याला नाही भेटणार. आम्ही सत्पुरुष नाही, आम्ही सामान्य माणसं आहोत. पण त्यांचं नाव घेऊन आमचा उद्धार होईल. आणि देव आम्हाला काय केलं त्यातून तारून. दुःख आहे, भवदुःख आहे, भयान संसार आहे. विचार केला वाचला तर केवढा मोठा भवसमुद्र आहे हे संतांनी मांडावं. आणि मग त्याची आम्हाला तीव्रता कळत नाही. आम्ही त्यात वाहून चाललो आहे. आणि ही देवानं आम्हाला त्यातून बाजूला काढावं आणि एक सद्बुद्धी द्यावी. म्हणून अजून वेळ पुष्कळ आहे परमार्थ करण्याकरता. बुद्धी स्थिर आहे तोपर्यंत महाराज काहीतरी एक साधना करावी. कुणाच्या जवळ कळत नाही त्याच्याजवळ समजून घ्यावं. नाही थोडी थोडी इयत्ता बदलत जाऊया. दप्तर आहे ते ठेवण्यात काय अर्थ नाही. PhD जायचं राहू दे. निदान 7वी 8वीपर्यंत जाऊया. काय अंगणवाडीतच बसूया काय. हे काय कोणाला टीका म्हणते असं नाही महाराज. 4 अभंग वेगळी म्हणायची तयारी पाहिजे. 4 बोल वेगळे वाजवता आले पाहिजेत. कीर्तनकारांसुद्धा अभ्यास करून येऊन सांगायला पाहिजे. काय असेल ते भांडवल सांगायचं. काय आता जुळणी करून सांगायचं. काही तर कोण फाशी देत नाहीत काय नाही. अभ्यास करून प्रत्येकाने अभ्यासोने प्रगटावे. चांगली गोष्ट आहे. थोडासा बदल केला तर बदल दिसून येतो. आणि मग त्याला निसर्ग म्हणा देव सगळंच साह्य होतं. समाजसुद्धा साह्य होतो. म्हणून आपली साधना आपण करूया. अगदी दिमाखानं वैभवात परमार्थ मिरवूया. हरिभजने हे धवळले जग तुकोबा प्रतिज्ञापूर्वक बोलतात. संतांनी संसार आनंदाचा केलेला आहे. त्यांना अजिबात दुःखाचा वाटत. अवघाचे संसार सुखाचा करणे ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा आहे. त्या पद्धतीनं आमचाही संसार आम्ही सुखाचा करूया. कशामुळं तर जाईने गे माय तयार पंढरपूर.
पंढरपूरला जाऊया. कोणतं पंढरपूर? तर ते आत्मरूप पांडुरंगाकडेच आम्ही जाऊया, परत येणे नाही. अशा एक सद्विचारानंच परमार्थामध्ये पाऊल टाकत राहूया. झालेली शिवाय तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेनं जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. ही सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून शिवेला विराम देतो. विठोल जय जय.